निपुण मनोहर. आज आपण कंबाईनची 3 महिन्याची स्ट्रॅटेजी म्हणजे 8 ऑक्टोबरला कंबाईन परीक्षा होणार आहे. तर 8 ऑक्टोबरची जी 3 महिन्याची स्ट्रॅटेजी आपण बघणार आहे. तर आपण यामध्ये कोणकोणते मुद्दे कव्हर करणार आहे ते तुम्हाला सांगतोय थोडक्यात. तर एकंदरीत 3 महिन्यात तुमचा टाइम मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, ठीक आहे. एकंदरीत तुमची स्ट्रॅटेजी ठरवताना बेसिक कोणत्या तुमच्या चुका होऊ शकतात ते आपण बघणार आहे. त्यानंतर मग पेपर अगोदर तुमच्या कुठल्या चुका होऊ शकतात ते आपण बघणार आहे. त्यानंतर मग पेपरचं ऍक्च्युअल एक्झिक्युशन कसं असायला पाहिजे. एक्झिक्युशन दरम्यान तुमच्या कुठल्या चुका होऊ शकतात. बेसिकली बघा, स्कोर हा इम्प्रुव्हमेंट हे बेसिकली चुका इम्प्रुव्हमेंट करूनच तुम्ही तुमच्या चुका टाळूनच बेसिकली तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो. त्यासाठी एक्झिक्युशन दरम्यान तुमच्या कुठल्या चुका होऊ शकतात ते पण महत्वाचं ठरेल. पेपर एक्झिक्युशन मध्ये मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा अटेम्प्टचा प्रश्न असतो, गोळे कसे करावे, ठीक आहे, स्पीड विथ अॅक्युरसी कसे मेंटेन करावे कंबाईन मध्ये, हा एक मेजर इश्यू असतो, ठीक आहे. तर तेही आपण यामध्ये बघणार आहोत. नंतर मग स्कोर इम्प्रुव्हमेंट कसा करावा, ठीक आहे, टेस्ट सिरीज बाबतीत किंवा जे काही तुमचे प्रश्न असतात जनरली ते आपण थोडंसं त्याच्याविषयी बोलणार आहे, ठीक आहे. तो एकंदरीत टाइम मॅनेजमेंटचं थोडंसं तुम्हाला सांगतोय. तर बघा, सध्या मी अज्युम करतो 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. ते म्हणजे एक तर फ्रेशर म्हणजे सध्या नवीन आलेले विद्यार्थी, एक मध्यम स्वरूपाचा अभ्यास असलेले, आणि एक चांगला अभ्यास असणारे. अशा प्रकारच्या 3 कॅटेगरीमध्ये मी अज्युम करतो की विद्यार्थी आहेत चांगला अभ्यास असणारे, ठीक आहे. तर पहिल्यांदा 3 महिन्याचं यामध्ये जे 3 महिने आहेत, तर मध्यम स्वरूपाचा ज्या व्यक्तींचा अभ्यास असेल तर त्यांनी साधारण 2 महिने टोटली प्रिलिम फोकस करणं अपेक्षित आहे. कारण की प्रिलिम मध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे. मेन्स मध्ये कम्पॅरेटिव्हली कमी कॉम्पिटिशन होते. बरीचशी कॉम्पिटिशन ही प्रिलिम्स मध्येच कट होऊन जाते, ठीक आहे. सो मेजर कॉम्पिटिशन ही तुमची प्रिलिम मध्ये आहे. तर एकंदरीत कॉम्पिटिशनचा विचार करता तुमचा चांगला अभ्यास असू द्या, मध्यम स्वरूपाचा अभ्यास असू द्या, तरी माझं असं मत राहील की साधारण 2 महिने जस्ट काय म्हणेल तुम्ही सुरुवातीपासून बोलला ना. ओके, कंटिन्यू करूयात आपण. हा, तर एक मध्यम स्वरूपाचा अभ्यास किंवा चांगला जर अभ्यास असेल तर 2 महिने साधारण प्रिलिम साठी फोकस असणं तुम्ही अपेक्षित आहे एकंदरीत कॉम्पिटिशनचा विचार करता, ठीक आहे. आणि फ्रेशर लोकांनी तर म्हणजे आतापासूनच तुम्ही जर जो काही आतापर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल, ओके, नो प्रॉब्लेम. परंतु आताही तुम्ही अभ्यास करत असेल तर आतापासून 3 महिने पण तुम्ही प्रिलिम साठी फोकस करणं अपेक्षित आहे. कारण की प्रिलिम हा महत्वाचा टप्पा ठरेल, ठीक आहे. सो याचं एकंदरीत टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत थोडंसं आपण बोलूया. फ्रेशर्सचं बघा, थोडंसं फ्रेशर्सच्या बाबतीत एकंदरीत तुमच्याकडे 90 डेज आहेत, 90 डेज, ठीक आहे. तर या 90 डेज मध्ये कुठले तुमचं टाइम मॅनेजमेंटचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करत असता तर रिव्हर्स मॅनरने तुम्ही केलं तर बेटर राहील, ठीक आहे. रिव्हर्स मॅनरने केलं तर समजा 8 ऑक्टोबरचं तुमची परीक्षा आहे, तर मी 2 रिव्हिजन प्रत्येक माझ्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये, ठीक आहे, 2 रिव्हिजन रिकमेंड करत असतो, ठीक. कारण की ज्या शेवटच्या 2 रिव्हिजन असतात त्याच्या माध्यमातून बेसिकली स्कोर इम्प्रुव्हमेंटला जबरदस्त फायदा होत असतो, ठीक आहे. तर एक शेवटची 7 दिवसाची रिव्हिजन यामध्ये बघा तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आहे. हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, करंट आहे, ठीक आहे. तर असे तुम्हाला 6 सब्जेक्ट आहेत, परत प्लस मॅथ्स रिझनिंग, ठीक आहे. तर 6+1 अशा प्रकारचे तुमच्याकडे सब्जेक्ट आहे, ठीक आहे. तो सर्वसाधारणपणे शेवटचे 7 दिवस तुमची एक रिव्हिजन असेल म्हणजे 1 सब्जेक्ट पर डे. आता 1 सब्जेक्ट पर डे हे शक्य आहे का, तर येस, व्हेरी मच पॉसिबल. त्यासाठी अगोदरच्या रिव्हिजन तुमच्या प्रॉपर व्हायला पाहिजे. प्रत्येक रिव्हिजनला तुमचा परीक्षाभिमुख डेटा तुमचा कमी व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर असं तर 1 सब्जेक्ट पर डे
हे तुम्ही करणं अपेक्षित आहे. तर ते कसं करायचं, ते डेटा कसा रिड्यूस करायचा ते पण आपण बोलूयात. याच्या अगोदर पण मी माझे राज्यसेवेचं मी स्ट्रॅटेजी लेक्चर घेतलेलं आहे किंवा सगळे जे स्पर्धा परीक्षा पास होण्यास काय आवश्यक, त्यामध्ये पुस्तक कसं वाचावं हे पण मी बोललेलो आहे. ठीक आहे, तर ते थोडंसं बघा तुम्ही, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. डेटा कसा रिड्यूस करावा ते पण आपण बोललेलो आहे. तर परीक्षा विमुख डेटा ते वाटल्यास आपण तो कंटेंट थोडासा रिपीट करूया, कारण की ते महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तर 1 सब्जेक्ट पर डे तुम्ही करू शकता आणि त्याच्या अगोदरची 15 दिवसाची एक रिव्हिजन. ठीक आहे. तर यामध्ये बघा आपल्याला टोटल 6+1 7 सब्जेक्ट आहे. तर 6 सब्जेक्ट जीएसचे आणि एक मॅथ्स रिझनिंग. तर आता इथे मॅथ्स रिझनिंग पण मेजर रोल प्ले करेल. तर मॅथ्स रिझनिंगसाठी पण जर ह्या 6 दिवसामध्ये तुम्हाला वेळ नाही भेटला, तर 6 सेपरेट 1 दिवस तुम्ही द्यायचा मॅथ्स रिझनिंगच्या प्रॅक्टिससाठी फुल डे. जर तुमचा रेग्युलर जनरली रिकमेंड करतो की रोज तुम्ही अभ्यास करा, पण काही लोकांचं मॅथ्स रिझनिंग रोज होत नाही, तर मग एक सेपरेट डेडिकेटेड दिवस तुम्ही देणं अपेक्षित आहे, कारण की तो तुमचा डिसाइडिंग फॅक्टर होणार आहे बरं का, ऍक्च्युअल स्कोर इम्प्रुव्हमेंट स्कोरसाठी. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांचा त्यामध्ये इश्यू असतो. ठीक आहे. सो त्याची प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर मॅथ्स रिझनिंगच्याही ऑप्शनवरून उत्तरं कशा काढावी किंवा त्याचे काही ट्रिक्स असतील. ठीक आहे. त्या पण मी माहिती नसलेले प्रश्न टॅकल कसे करावे त्यामध्ये जीएसचे सांगितलेले आहे. मॅथ्सचं पण आपण एखादं छोटंसं लेक्चर करूया. ठीक आहे. त्यासाठी एक सेपरेट कोर्स पण मी घेतलेला आहे. ठीक आहे. 7 पेपरचा अनालिसिस त्यामध्ये केलेला आहे. ठीक आहे. ते पण तुम्ही बघू शकता. ओके. ते माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ते उपलब्ध आहे. निपुण म्हणा हे टेलिग्राम चॅनल. ठीक आहे. सो हे 1 सब्जेक्ट पर डे. ठीक आहे. आणि 15 दिवस तुम्ही सेकंड लास्ट रिव्हिजन म्हणजे 2 डेज फॉर 1 सब्जेक्ट. 2 डेज फॉर 1 सब्जेक्ट. ठीक आहे. तर 2 into 6 तसं जीएसचे 6 सब्जेक्ट होता, पण आपण 7 सब्जेक्ट करूया 7 into 2. ठीक आहे. म्हणजे साधारण 14 दिवस, 1-2 दिवसाचा बफर आपण टाइम ठेवतो आपण. ठीक आहे. तर 7 दिवस आणि 15 दिवसाचे हे दोन रिव्हिजन तर तुमचे होणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमच्या ह्या 2 रिव्हिजन मध्ये साधारण तुमचे 21 दिवस साधारण तुमचे जातात. 20-21 दिवस आपण कन्सिडर करू, 21 दिवस. ठीक आहे. आणि आतापर्यंत जेवढं काही रिव्हिजन ह्या 15 दिवसाच्या अगोदर जे काही तुम्ही रिवाईज केलेलं असतं. ठीक आहे. तर ह्या 15 दिवसाच्या अगोदर जे काही तुम्ही रिवाईज केलेलं असेल, तर ते सगळं तुम्हाला 15 दिवसाच्या रिव्हिजनमध्ये आठवत असतं. हे एक महत्त्वाची गोष्ट. 15 दिवसाच्या रिव्हिजनमध्ये हे तुम्हाला आठवत असतं आणि 15 दिवसामध्ये जे काही रिवाईज होणार, हे म्हणजे ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला खूप पटापट आठवतं. कारण की ऑलरेडी म्हणजे खूप जास्त टाईम स्पेंड झालेला नसतो. आपण रिवाईज केलेलं असतं. त्यामुळे ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला पटापट सगळ्या गोष्टी आठवत असतात. ठीक आहे. तर त्यामुळे ह्या रिव्हिजनला मी म्हणतो कॉन्फिडन्स बूस्टिंग रिव्हिजन. कारण की याच्या माध्यमातून तुमचा खूप चांगला कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो आणि महत्त्वाचे टॉपिक आपण ह्या टाईममध्ये फोकस करत असतो. ठीक आहे. ओके. तर कंबाईनच्या दृष्टिकोनातून सब्जेक्ट वाईज महत्त्वाचे टॉपिक कुठले याच्यावर सेपरेट लेक्चर करूया आपण. ठीक आहे. जसं मी राज्यसेवेला सब्जेक्ट वाईज केलेलं होतं मायक्रो लेव्हल अनालिसिस, ते नक्की तुम्ही बघा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. तर 7 दिवसाचा कॉन्फिडन्स बूस्टिंग लेक्चर लक्षात ठेवा. ठीक आहे. 7 दिवसाचं कॉन्फिडन्स बूस्टिंग रिव्हिजन हे बेसिकली तुमची होत असते. तर 15 दिवस, 7 दिवस असे 21 दिवस तुम्ही याच्यामध्ये घालवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे बघा रिव्हर्स मॅनरने प्लॅनिंग चाललंय बरं का. 8 ऑक्टोबर तर त्याच्या अगोदरचे 7 दिवस, त्याच्या अगोदरचे 21 दिवस. ठीक आहे. ह्या तुमच्या 2 रिव्हिजनचं फिक्स होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर साधारण 21 दिवस तर आपले गेले. ठीक आहे. मी मध्यम स्वरूपाचा अभ्यास आणि ज्या लोकांचा मध्यम स्वरूपाचा अभ्यास आणि ज्यांचा चांगला अभ्यास झाला त्यांच्यासाठी 2 महिने सांगितलेलं होतं. हे 2 महिने तुम्हाला कॉमन असेल. हे 2 महिन्याचं प्लॅनिंग जे मी सांगतोय हे थोडंसं कॉमनच असेल तुम्हाला. बघा, तर 21 दिवस तुमचे ते गेले. 2 महिने म्हणजे किती दिवस होतात? 60 डेज. 2 महिने म्हणजे तुमचे 60 डेज होतात. ठीक आहे. तर 21 दिवसाचं हे प्लॅनिंग, 21 दिवस हे तुमचे त्या 2 रिव्हिजन मध्ये गेले. राहिले किती मग तुमच्याकडे? 40 दिवस, साधारण 40 दिवस. तर आपण कन्सिडर करू की 40 डेज. ठीक आहे. तर 40 डेज मध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही काय करू शकता यामध्ये अजून तुमच्या 2 रिव्हिजन पॉसिबल होऊ शकतात जर मध्यम स्वरूपाचा अभ्यास जर तुमचा असेल. फ्रेशरसाठी नाही सांगत आहे मी, फ्रेशरचं थोडंसं आपण याच्यानंतर बघूया. ठीक आहे. ज्या लोकांचा मध्यम आणि चांगल्या स्वरूपाचा अभ्यास, फ्रेशरचं थोडंसं ह्या नंतर बघूया. ठीक आहे. तर मध्यम आणि चांगल्या स्वरूपाचा अभ्यास ज्या लोकांचा झालेला असेल त्या 40 दिवसामध्ये तुम्ही 2 रिव्हिजन करू शकता. जसं टोटल सब्जेक्ट किती आपल्याला? 6 सब्जेक्ट आहे. तर 4 into 6. ठीक आहे. 24 दिवस तुमचे असे गेलेले. ठीक आहे. अजून तुमच्याकडे 16 दिवस उरतात. तर आपण कन्सिडर करू की यामध्ये मग 6 सब्जेक्ट इंटू
2 म्हणजे असे 12 दिवस. ठीक आहे, असे 36 दिवस तुमचे याच्यामध्ये जाईल. 4 दिवसाचं इथे आपण बफर कन्सिडर करूया. 4 डेज बफर. बफर म्हणजे काय, बऱ्याचदा आपलं प्लॅनिंग नुसार कुठल्या गोष्टी होत नसतात, काही फॅमिली इमर्जन्सी असतात, त्यासाठी आपण हे बफर डेज ठेवत असतो. नेहमी प्लॅनिंग करताना अशा प्रकारचा बफर डेज तुम्ही ठेवू शकता. तर असे 36 दिवसामध्ये तुमचे अजून 2 रिव्हिजन होऊ शकतात. म्हणजे 2 मंथमध्ये मध्यम आणि चांगल्या स्वरूपाचा ज्या लोकांचा अभ्यास आहे, ज्यांनी जर प्रिलिम फोकस करून अभ्यास करायचं ठरवलं, तर 2 मंथमध्ये तुमच्या 4 रिव्हिजन होऊ शकतात. शेवटच्या 2 मंथमध्ये. ठीक आहे, 4 रिव्हिजन पॉसिबल आहे. मध्यम आणि चांगल्या स्वरूपाचा ज्या लोकांचा अभ्यास आहे. ठीक आहे. आता ह्या ज्या 40 दिवसामध्ये ही जी रिव्हिजन एक्झिक्युशन आहे, हे कसं करायचं ते थोडंसं तुम्हाला सांगतो. ह्या शेवटच्या 2 ज्या 40 दिवसामध्ये ज्या 2 रिव्हिजन तुम्हाला सांगितलेल्या 4x6 आणि 2x6 हे रिव्हिजन एक्झिक्युशन कसं करणार तुम्ही ते लक्षात घ्या. इथे तुम्ही काय करायचं, पहिले 4 डेजची एक सब्जेक्ट तुम्ही घेतला. आपण नवीन स्लाइड घेऊया. 4 सब्जेक्टचा तुम्ही एक सब्जेक्ट घेतला, परत 4 दिवसाचा एक सब्जेक्ट घेतला, नंतर 4 दिवसाचा अजून सब्जेक्ट 2 घेतला. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, लगेच 4 दिवसाचा तुम्ही अजून सब्जेक्ट लगेच सब्जेक्ट 3 नाही घ्यायचा. 4 दिवसाचा सब्जेक्ट 3 इथं नाही घ्यायचा, लक्षात ठेवा हे. ठीक आहे, हे नाही घ्यायचा. तर काय करायचं, 2 दिवसाचा 2 डेज. ठीक आहे, 2 दिवसाचा तुम्ही सब्जेक्ट 1 घ्यायचा. ठीक आहे, 2 दिवस सब्जेक्ट 1 रिवाइज करायचा. ठीक आहे, असा. ठीक आहे, तर 2 दिवसात तुम्ही सब्जेक्ट 1 रिवाइज करणार. ठीक आहे, जेणेकरून तुमचं जे काही इथे रिवाइज केलेलं असतं तुम्ही 8 दिवसापूर्वी, हे लगेच तुमचं रिवाइज होऊन जाईल, जेणेकरून तुमचे विसरण्याची शक्यता कमी असेल. नाहीतर मग तुम्ही 4 डेज करत असं 24 दिवस तुम्ही कंटिन्यू केलं, नंतर 25व्या दिवशी जर सब्जेक्ट 1 घेतला तुम्ही, ठीक आहे, तर त्या केसमध्ये सब्जेक्ट 1चा डायरेक्ट आपण 24व्या दिवशी रिवाइज करायला गेलो, त्यामुळे सब्जेक्ट 1 थोडंसं विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मी हे जनरली रिकमेंड करत असतो, की 2 सब्जेक्ट झाले की एक सब्जेक्टच्या म्हणजे पहिल्या सब्जेक्टच्या रिव्हिजनला तुम्ही 2 दिवस देऊन टाका. ठीक आहे, जेणेकरून तुमचा हा सब्जेक्ट इथल्या इथे रिवाइज होईल. ठीक आहे, हा सब्जेक्ट 1 इथल्या इथे रिवाइज होईल आणि तुमचा जो डेटा परत रिटेन राहील. ठीक आहे, जास्त म्हणजे तुमच्या रिव्हिजन मध्ये जास्त म्हणजे अंतर नसेल. ठीक आहे, जेवढं कमी अंतर असेल तेवढं तुमचा डेटा रिटेन राहील, तुमचं पाठांतर चांगलं होईल, डेटा तुमचा चांगला पाठ होईल. ठीक आहे, झालं. नंतर मग आता 2 दिवसाचा सब्जेक्ट 1 घेतला, त्यानंतर मग तुम्ही काय करा, 4 डेजचा सब्जेक्ट 3 घ्या. ठीक आहे, आणि परत परत 4 दिवसाचा सब्जेक्ट 3 घेतला की मग 2 दिवसाचा तुम्ही काय करा, सब्जेक्ट 2 घ्या. ठीक आहे, ते इथे परत तुमचा 8 दिवसांनी सब्जेक्ट 2 रिवाइज होऊन जातं. ठीक आहे, ते समजतं तुम्हाला, म्हणजे साधारण सब्जेक्ट 2 2 4 आणि 2 6 2 साधारण 10 दिवसानंतर. पण हा रिव्हिजन हा जे मी म्हणतोय ना, की रेग्युलर इंटरव्हलनी तुमचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारचं तुम्ही प्लॅनिंग करू शकता. जेव्हा तुमचं पॉसिबल म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही प्लॅनिंग केलं, तर तुमचं रेग्युलर इंटरव्हलनी रिव्हिजन होईल आणि डेटा तुमचा प्रॉपर पाठ होईल. ठीक आहे, परीक्षाभिमुख डेटा सगळ्यात महत्वाचा. ठीक आहे, तर नंतर मग 4 दिवस सब्जेक्ट 3 घेतला. परत मग तुम्ही 4 दिवसाचा सब्जेक्ट 4 घ्या आणि परत मग 2 दिवसाचा 2 डेज काय करायचं, सब्जेक्ट 3 ला रिवाइज करून टाका. अशा प्रकारचं तुम्ही म्हणजे 6 सब्जेक्ट तुम्ही करणार. 4 into 6 24 दिवसामध्ये तुम्ही 6 सब्जेक्ट करणार आणि 2 into 6. ठीक आहे, 6 दोन्ही 12. ठीक आहे, 4 आणि 2 6 आणि 2 1 3 36 दिवस. ठीक आहे, तर असं साधारण 36 ते 40 दिवस 4 दिवसाचा बफर टाइम सांगितला होता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही 36 दिवसामध्ये 2 रिव्हिजन करू शकता. हे फार महत्वाचं आहे बरं का. रेग्युलर जर तुम्हाला म्हणजे इंटरव्हलने रिव्हिजन कशी करायची, तर हे प्लॅनिंग फार महत्वाचं ठरतं. हे प्लॅनिंग मी प्रत्येक रिव्हिजन मध्ये रेकमेंड करत असतो, कुठल्याही परीक्षेच्या. ठीक आहे, त्यासाठी असं करू शकता तुम्ही. ठीक आहे, आता हे 2 महिन्याचं प्लॅनिंग झालं. ठीक आहे, 2 मंथ प्लॅनिंग. ज्यांची चांगली रिव्हिजन आहे, ज्यांचा चांगला अभ्यास आहे आणि मध्यम स्वरूपाचा आहे, त्यांच्यासाठी 2 महिन्याचं प्लॅनिंग मी तुम्हाला सांगितलेलं. पण यामध्ये आता लक्षात घ्या, उर्वरित मग 3 महिने ना आपल्याकडे, तर 1 महिना ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी टोटल मेन्स फोकस करा. ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी टोटल मेन्स. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का हे.
टोटल मेन्स तुम्ही फोकस करू शकता. यामध्ये मग तुम्ही मराठी इंग्लिश करू शकता किंवा जे एक्झाम तुम्ही टार्गेट करत असाल, पीएसआय टार्गेट असेल तर पीएसआयचे कायदे करून टाका आता चांगले. ठीक आहे. एसटीआय करत असेल तर इकॉनॉमिक्सवर तो मेन्स ओरिएंटेड त्याचा फोकस करा. अशा प्रकारे तुम्ही थोडंसं करू शकता. ठीक आहे. आणि ज्यांचं मध्यम स्वरूपाचा अभ्यास असेल, ठीक आहे, चांगला पण नाही, खूप वाईट पण नाही, पण मध्यम स्वरूपाचा अभ्यास आहे, त्या लोकांनी काय करा, हा जो महिना आहे जुलै महिना, ठीक आहे, ओके, हा जो जुलै महिना आहे तर तो तुम्ही 50% यामध्ये तुम्ही काय करा, 50% वेळ हा तुम्हाला मेन्सला द्या आणि 50% वेळ हा तुम्ही प्रीला देऊ शकता. तर या ज्या 50% वेळ असतो, 50% वेळ म्हणजे समजा तुम्ही 10 दिवसाला अभ्यास करत असाल, ठीक आहे, 10 आवर्स, तर त्यामध्ये मग 5 तास तुम्ही प्री करा, 5 तास तुम्ही मेन्स करा. ठीक आहे. आणि 5 तास प्री मध्ये लक्षात ठेवा, मग महिन्याभरामध्ये तुमचं साधारण अपेक्षित आहे की एक सिंगल रिडिंग तुमचं होणं अपेक्षित आहे, सिंगल रिव्हिजन तुमची होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही कसं मॅनेज करता मग ते तुम्ही बघा. ठीक आहे. तर टोटल तुम्हाला 6 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. टोटल 6 सब्जेक्ट आहेत. तर सायन्ससाठी नाही सॉरी 6 6 36 6 पंचे 30. ठीक आहे. म्हणजे साधारण 5 दिवसामध्ये तुमचा 5 दिवसामध्ये एक सब्जेक्ट होणं अपेक्षित आहे, ज्यांचा मध्यम स्वरूपाचा अभ्यास असेल त्यांनी. ठीक आहे. तर 6 जीएसचे सब्जेक्ट कन्सिडर जेव्हा करतोय आपण, तर यामध्ये मॅथ्स रिजनिंगचं प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर बेसिसवर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मॅथ्स रिजनिंगचं प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर बेसिसवर करू शकता. ठीक आहे. हे तुम्ही करा. ओके. सो साधारण 5 एक दिवसात तुम्ही एक सब्जेक्ट कव्हर करा, ज्यांचा मध्यम स्वरूपाचा अभ्यास असेल, म्हणजे 30 दिवसामध्ये तुमची ती एक सिंगल रिडिंग होऊ शकते. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही 2 महिन्याचं जे काही मी प्लॅनिंग सांगितलेलं ते तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. तर 2 महिन्याचं प्लॅनिंग ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं व्यवस्थित. हे थोडंसं रिवाइज करून देतोय. शेवटच्या 2 महिन्याचं प्लॅनिंग कसं असेल तुमचं. ठीक आहे. फ्रेशर थोड्या वेळाने बोलू आपण, नंतरून बोलूया. फक्त मध्यम आणि चांगल्या स्वरूपाचा अभ्यास त्यांच्यासाठी थोडंसं बोलतोय. 6 सब्जेक्ट तुम्हाला आहे. ठीक आहे. तर शेवटच्या 7 दिवसामध्ये तुमची एक कॉन्फिडन्स बूस्टर रिव्हिजन असेल. ठीक आहे. 1 सब्जेक्ट पर डे. ठीक आहे. त्यानंतर मग त्याच्या अगोदर 15 दिवस तुमची 2 डेज पर सब्जेक्ट अशी एक रिव्हिजन असेल. आणि अशी साधारण तुम्हाला 21 दिवसामध्ये तुमच्या 2 रिव्हिजन होतील. लक्षात ठेवा, 21 दिवसामध्ये तुमच्या किती 2 रिव्हिजन होतील. आणि मग तुमच्याकडे किती दिवस उरतात, साधारण 40 डेज तुमच्याकडे आहेत. तर 40 डेज मध्ये मग तुम्ही काय करायचं, 4 दिवसाची एक रिव्हिजन, 4 दिवसाची एक सब्जेक्ट इंटू 6 म्हणजे 24 डेज तुमच्या याच्यात जाणार. ठीक आहे. आणि 6 दिवसाची मध्ये मध्ये जे 2-2 दिवसाची तुम्हाला सांगितलेलं. ठीक आहे. तर सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 नंतर लगेच सब्जेक्ट 1चं रिव्हिजन फॉर 2 डेज. ठीक आहे. तर असे 12 दिवसाचं रिव्हिजन, म्हणजे असे साधारण तुम्हाला 36 दिवसामध्ये तुमची ही रिव्हिजन पॉसिबल होऊ शकते. 2 महिन्यामध्ये 4 रिव्हिजन. ओके. आणि हे थोडंसं लक्षात ठेवा, हे 4 दिवसाचा एक सब्जेक्ट 1, 4 दिवसाचा सब्जेक्ट 2 आणि त्यानंतर मग लगेच सब्जेक्ट 3 नाही तर 2 दिवसाचा सब्जेक्ट 1 लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 दिवसाचा सब्जेक्ट 1 असे 4 दिवसाचा सब्जेक्ट 1, 4 दिवसाचा सब्जेक्ट 2, लगेच 2 दिवसाचा सब्जेक्ट 1, लगेच मग 4 दिवसाचा सब्जेक्ट 3 घेतला, लगेच 2 दिवसाचा सब्जेक्ट 2 असं रिवाइज करा. असं थोडंसं प्लॅनिंग केलं की तुम्हाला थोडंसं म्हणजे 2 सब्जेक्टच्या रिव्हिजन मध्ये किंवा एका सब्जेक्टच्या रिव्हिजन मध्ये जास्त अंतर राहणार नाही. हे थोडंसं प्लॅनिंग तुम्ही समजून घ्या. ओके. आता थोडंसं आपण फ्रेशरच्या प्लॅनिंग बाबतीत बोलूया. ठीक आहे. फ्रेशर्स किंवा नुकतेच या क्षेत्रामध्ये आलेले लोक, ज्यांचा अजून अभ्यास पूर्णपणे झालेला नसेल, तर त्यांच्यासाठी एक 90 दिवसाचं प्लॅनिंग कसं असेल एक थोडंसं सांगतोय. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांनी ज्यांचा ऑलरेडी फोकस असेल आणि 2-4 महिन्यापूर्वी आलेलं असेल, तर बऱ्याच लोकांनी म्हणजे कंबाईन फोकस अभ्यास ऑलरेडी सुरू केलेला असेल. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी 3 महिन्याचं प्लॅनिंग कसं असेल, तर बघा, एक 7x6 लक्षात ठेवा. 7x6 म्हणजे 6 सब्जेक्ट आहे. मॅथ्स रिजनिंग प्रॅक्टिस रोज करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. 7 दिवस पर सब्जेक्ट. ठीक आहे. तर यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, हे जे 7 दिवस आहे याचं 6+1 करा. म्हणजे 6 दिवस अभ्यास करा, 1 दिवस त्या सब्जेक्टला थोडंसं रिव्हिजनला देऊन टाका. ठीक आहे. त्याचे वाटल्यास तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनला देऊन टाका. ठीक आहे. तर हे यामध्ये मग पीवायक्यूचं जी प्रॅक्टिस आहे हे रेग्युलर बेसिसवर होणं अपेक्षित आहे. ते सगळ्यांसाठी. ठीक आहे. फ्रेशर असो कोणी असो, प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस रोज करा किंवा मग रोज जर होत नसेल तर मग ऍटलीस्ट एक सेपरेट दिवस देऊन टाका. ठीक आहे.
तर असं 6+1 तुम्ही करू शकता, म्हणजे 7 दिवसाचं तुमचं असं असायला पाहिजे. 6 दिवस तुम्ही अभ्यास करा, 1 दिवस रिव्हिजन करा. ठीक आहे. तर 7 × 6 असे तुमचे सायन्ससाठी 42 डेज, 42 दिवस तुमचं सगळं रिवाइज होईल. ठीक आहे. आणि 3 × 6 सायंत्रिक 18 डेज, 8 आणि 2 4 आणि 1 5 आणि 8 आणि 2 10 म्हणजे 60 डेज. ठीक आहे. 60 डेज. ठीक आहे. तर असं साधारण तुम्हाला 60 डेज मध्ये तुमच्या 2 रिव्हिजन पॉसिबल होऊ शकतात. आता हे पण अगेन, आता हे लगेच 7 × 6 कंटिन्यू सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 3 असं नाही करायचं. ठीक आहे. सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 असं डायरेक्ट नाही करायचं. त्यासाठी तुम्हाला सांगतोय मी, हे बघा, 7 डेज सब्जेक्ट 1. ठीक आहे. नंतर मग पुढचा 7 दिवस सब्जेक्ट 2. ठीक आहे. आणि लगेच 3 दिवस 3 डेज. जस्ट सेकंड. हा, तर लक्षात ठेवा, 3 दिवस तुम्ही सब्जेक्ट 1 करा. ठीक आहे. 3 दिवस तुम्ही काय करायचं, सब्जेक्ट 1 करायचं. लगेच मग 3 दिवस सब्जेक्ट 1 केला, 7 दिवस सब्जेक्ट 1, 7 दिवस सब्जेक्ट 2, 3 दिवस सब्जेक्ट 1 करायचा. लगेच मग 7 दिवस सब्जेक्ट 3 करा. ठीक आहे. आणि 7 दिवसात सब्जेक्ट 3 केल्यानंतर लगेच मग काय करायचं, 3 दिवसाचा सब्जेक्ट 2 रिवाइज करून टाका. तर अशा प्रकारे तुमचं म्हणजे जास्तीत जास्त 2 सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 याच्यामध्ये किती दिवसाचं अंतर राहील, जास्तीत जास्त 14 दिवसाचं, 14 ते 15 दिवस. ठीक आहे. 15 दिवसामध्ये 15 दिवसानंतर तुम्ही परत हा सब्जेक्ट रिवाइज करताय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं मी 6+1 करू शकता. ठीक आहे. तर 6 दिवस अभ्यास करा, 1 दिवस रिवाइज करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे. असं काहीतरी तुम्ही करू शकता. ओके. सो हे जर पॉसिबल नसेल तर किमान हे तरी म्हणजे सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 झाल्यानंतर 3 दिवसाची लगेच सब्जेक्ट 1 रिव्हिजन मारा. म्हणजे असं करत करत 7 × 6 म्हणजे 42 डेज, जे अगोदर सांगितलं तुम्हाला, 7 × 6 42 डेज. हा, 7 × 6 42 डेज आणि 3 × 6 18 डेज, म्हणजे असं 60 दिवसात 60 डेज मध्ये तुमच्या 2 रिव्हिजन होते. ठीक आहे. 60 दिवसामध्ये तुमच्या 2 रिव्हिजन होतील आणि यामध्ये मग राहिले तुमच्याकडे 30 दिवस. ठीक आहे. तर 30 दिवस जर तुमच्याकडे राहिले असेल तर त्या केसमध्ये मग ऑलरेडी ज्या 15 दिवसाची रिव्हिजन आहे, 15 डेज प्लॅन आणि 7 डेज. ठीक आहे. 7 डेज रिव्हिजन आणि 15 दिवसाची रिव्हिजन, यामध्ये तुमचे साधारण 21 दिवस जातातच तुमचे, 21 डेज. ठीक आहे. 21 डेज तुमच्या याच्यामध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे तर तुम्हाला करणं आहेच. ठीक आहे. तर यामध्ये जर तुम्ही प्लस 5 दिवसाचा बफर केला, म्हणजे 5 दिवसाचा जर तुम्ही साधारण बफर केला, ठीक आहे, 5 डेज बफर. बफर म्हणजे जे इमर्जन्सीसाठी आपण हे दिवस काहीतरी राखून ठेवते, तर साधारण तुमचे 26 दिवस होतात 26 डेज मध्ये. 26 डेज यामध्ये होतात. मग उर्वरित किती दिवस राहते आपल्याकडे, फक्त 4 डेज. आणि हे जे 4 डेज आहेत, मग तुम्ही ह्या याच्यामध्ये युटिलाइज करा. कशामध्ये, ह्या 15 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये. ठीक आहे. जर एखादा कुठला सब्जेक्ट तुमचा राहिला असेल किंवा होत नसेल, ठीक आहे, तर 7 दिवस 1 डे पर सब्जेक्ट होत नसेल तर 2 डे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. किंवा मग इथे जर तुमचा 2 दिवसाला एक सब्जेक्ट होत नसेल तर मग इथे वाटल्यास तुम्ही काय करू शकता, एखाद्या सब्जेक्टला जे सब्जेक्ट तुम्हाला अवघड जात असेल, इथे तुम्ही 3-4 दिवसाला एक सब्जेक्ट करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 3 दिवसाला करा, सॉरी 3-4 दिवस नाही, साधारण 3 डेज करा. इथे 2 दिवसाला नाही होत असेल तर 3 डेज मध्ये एखादा सब्जेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करा. असे 4 दिवस तुम्ही इथे युटिलाइज करू शकता. तर अशा प्रकारचे 90 दिवस प्रॉपर युटिलायझेशन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या इथे किती रिव्हिजन होऊ शकतात. जर फ्रेशर जरी असला तरी किंवा नव्याने या क्षेत्रामध्ये आलेल्या लोकांसाठी पण इथे तुमचे साधारण शेवटच्या 2 रिव्हिजन आणि मागच्या 2 रिव्हिजन तुम्हाला सांगितलं, 60 दिवसामध्ये 2 रिव्हिजन आणि शेवटच्या 60 दिवसामध्ये 2 रिव्हिजन आणि शेवटच्या 30 दिवसामध्ये तुमच्या 2 तुमच्या 30 दिवसामध्ये तुमच्या 2 रिव्हिजन.
अशा 4 रिव्हिजन तुमच्या पॉसिबल आहे. लक्षात ठेवा 4 रिव्हिजन तुमच्या पण पॉसिबल आहे जर तुम्ही आतापासून केलं तरी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे असंच असायला पाहिजे का? बिलकुल नाही. तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसचं थोडंसं एनालिसिस करा. तुमची स्पीड कशी आहे, ठीक आहे, त्याचं थोडंसं बघा. त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये प्लस मायनस करू शकता. पण एकंदरीत असं हे माझं स्ट्रॅटेजी एकंदरीत टाईम मॅनेजमेंट मी तुम्हाला थोडंसं सांगितलेलं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंट हा मुद्दा झालेला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये रिव्हिजन कशा पॉसिबल आहे ते आपल्याला तुम्हाला सांगितलेलं. स्ट्रॅटेजी ठरवताना तुमच्या कोणत्या चुका होऊ शकतात ते थोडंसं तुम्हाला सांगतोय आता. एक सेकंद द्या. सो स्ट्रॅटेजी ठरवताना तुमच्या कोणत्या बेसिक चुका होऊ शकतात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही टेस्ट सिरीज तुम्ही प्रॅक्टिस करताय, ठीक आहे, जे काही टेस्ट सिरीज तुम्ही प्रॅक्टिस करताय, तर त्याच्या बेसिसवर तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवण्याचा प्रयत्न करता. पण टेस्ट सिरीजचे बेसिकली बऱ्याचदा असं होतं की टेस्ट सिरीजमध्ये म्हणजे आयोगाच्या दर्जाचे प्रश्न पण सेट केले नसतात, ऑप्शन सेट केले नसतात. त्यामुळे आपण बऱ्याचदा पॅनिक होऊन नाही का आपली स्ट्रॅटेजी बदलण्याचा प्रयत्न करतो. तसं नको. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. पण टेस्ट सिरीज तुम्ही बेसिकली टेस्ट सिरीजचा तुमचा उपयोग कशासाठी व्हायला पाहिजे, तर लक्षात ठेवा टेस्ट सिरीजचा उपयोग तुमचा एकतर जे काही स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवताय ते तुम्ही आयोगाची जी काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्या बेसिसवर ठरवा. पहिली गोष्ट. ठीक आहे. आयोगाच्या बेसिसवर तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. टेस्ट सिरीजचा उपयोग एकंदरीत जे काही तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवलेली असेल ते इम्प्लिमेंटेशनच्या प्रॅक्टिससाठी, ठीक आहे, तुम्ही हे करू शकता. नंतर मग टेस्ट सिरीजचा उपयोग तुम्ही एकंदरीत तुमच्या चुका सुधारण्यासाठी, ठीक आहे, ज्या काही तुमच्या चुका बघा, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून सोडून द्यायची नसते. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून सोडून देऊ नका. त्यामध्ये तुमच्या काय बेसिक चुका होतात, जनरली चुका होत असतात, तर त्या चुका कशा रेक्टिफाय करू शकता, की जसं एखाद्याचा टाइम मॅनेजमेंट होत नाही, गोळे चुकवतात, ठीक आहे, किंवा मग प्रश्नच नीट वाढत नाही. ह्या ज्या बेसिक चुका होतात त्या चुका रेक्टिफाय करण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीजचा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. फक्त टेस्ट सिरीजचा उपयोग तुम्ही स्कोर किंवा स्वतःचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी नका करू. कारण की त्याचा त्या लेव्हलचा दर्जा पण असतो. ठीक आहे. तर स्कोर इथे काढू नका तुम्ही. ठीक आहे. टेस्ट सिरीजमध्ये स्कोर काढू नका. पण तुमच्या इम्प्लिमेंटेशन, ठीक आहे, चुका सुधारण्यासाठी ह्या टेस्ट सिरीजचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. ओके. नंतर मग दुसऱ्याची स्ट्रॅटेजी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. जे तुम्हाला थोडंफार जर दुसऱ्या स्ट्रॅटेजीचा उपयोग तुमचा म्हणजे एक थोडंसं स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी डायरेक्शन म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण ॲज इट इज कॉपी करण्यात काही अर्थ नाही. ते त्याला सूट झालेली त्याच्या व्यक्तिमत्वानुसार त्यांनी तशी स्ट्रॅटेजी ठरवलेली असते. ठीक आहे. तर तुम्हाला काय आवश्यक आहे, तुमच्या रिक्वायरमेंट समजून घ्या. त्याच्या बेसिसवर तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा. ठीक आहे. आणि स्ट्रॅटेजी ही स्टॅटिक नका ठेवू. पेपरनुसार बदलण्याची त्यामध्ये थोडंसं हे करा. ठीक आहे. कारण की फॉर एक्झाम्पल एखादी कंबाईनची स्ट्रॅटेजी ठरवताना बरेच विद्यार्थी असं ठरवतात. ठीक आहे. मी पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ठीक आहे, जिओग्राफी आणि इतिहास, ठीक आहे, हिस्ट्री करंट, ठीक आहे, आणि मॅथ्स रिझनिंग याला विशेष फोकस करत नाही. मग याला फोकस करतात. पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी, हिस्ट्री, करंटला याला फोकस करत नाही विशेष. ठीक आहे. जो सायन्स राहिलेला आहे. ठीक आहे. इतिहास येतो इकडे, इतिहास येतो इकडे, सायन्सचा बराच विद्यार्थ्यांचा इश्यू होत असतो. ठीक आहे. सायन्स, ठीक आहे. तर हे नॉन प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट म्हणतात, याला प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट म्हणतात. येस, बऱ्यापैकी तथ्य पण आहे यामध्ये. परंतु मॅथ्स रिजनिंग पण, ज्याचं मॅथ्स रिजनिंग चांगलं असेल तर हा प्रोडक्टिव्ह मध्ये चालला जातो हा. ठीक आहे. तर मॅथ्स रिजनिंग ज्याचं चांगलं असेल, ठीक आहे, तर तो याच्यावर फोकस करेल. परंतु जर पेपरमध्ये पॉलिटी तुम्ही डिसाईड केलं की पॉलिटी आपण सिम्पल सब्जेक्ट कन्सिडर केलेलं किंवा तुमच्या आवाक्यातला सब्जेक्ट कन्सिडर केला,
पण पेपरच्या दरम्यान जर तसाच जर आला नाही, ठीक आहे, तसे प्रश्न आलेले नाही, तर त्या गोष्टीला इगोवर घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात की मी एवढा वाचलेला म्हणजे पहिल्या म्हणजे लाईन पासून तर शेवटच्या लाईन पर्यंत कोळंबे सरांचं पुस्तक माझं सगळं पाठ आहे, तरी मला प्रश्न कसा येत नाही. मग त्याच्यावरच तुम्ही वेळ घालवता. नाही, तुमची स्ट्रॅटेजी ही पेपरनुसार तुम्ही डायनामिक ठरवला पाहिजे. ठीक आहे. पेपरचं पॅटर्न कसं आहे, प्रश्न कसे आहेत, त्याच्या बेसिसवर तुम्ही ते ठरवू शकता. ठीक आहे. म्हणजे एंड मोमेंटला तुम्ही म्हणजे त्यामध्ये थोडेफार चेंजेस करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. पॉलिटी यामध्ये जसं तुम्हाला उदाहरण दिलं, पॉलिटी सोपा आला, सायन्स सोपं पॉलिटी सॉरी अवघड आला आणि सायन्स सोपा आला, तर मग इथे तुम्ही स्कोर करू शकता ना. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर असं थोडंसं मोल्ड तुम्ही करू शकता. मॅथ्स रिझनिंग एखाद्या वेळेस बऱ्याचदा सोपं येऊन जातं, वन लाईनर येऊन जातं, एखाद्या वेळेस अवघड येतं. तर जसं म्हणजे पेपर असतो त्याच्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही थोडीशी डायनामिक ठेवू शकता. ओके. आणि जसं आता आता इथे विषय निघालाच त्यामुळे सांगतोय. तर हे तुमच्या स्ट्रेंथनुसार थोडंसं हे जे सब्जेक्टचं जे डिव्हिजन आहे, ठीक आहे. प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आणि नॉन प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट. नॉन प्रोडक्टिव्ह म्हणजे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसवरून तुम्ही समजू शकता तुमच्या स्ट्रेंथनुसार. आता एखाद्यासाठी सायन्स बीएच्या विद्यार्थ्यांना समजा एखादं सायन्स एखाद्या वेळेस अवघड वाटू शकतो. पण एखाद्याचं बीएससी झालेलं असेल, त्यांनी हे सायन्सच वाचलेलं असेल, त्यांनी चांगला अभ्यास केला असेल, त्यासाठी हा सब्जेक्ट प्रोडक्टिव्ह ठरू शकतो ना, राइट? ठरू शकतो. काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर त्यासाठी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार बेसिकली थोडंसं हे डिव्हिजन करून घ्यायचं आणि ह्या सब्जेक्टवर थोडंसं तुम्ही मग जे परीक्षाभिमुख टॉपिक आहे ते आपण बघणार आहेत. विषयावर कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. तर परीक्षाभिमुख टॉपिकचं तुम्ही डिव्हिजन करून घ्यायचं आणि त्या टॉपिकवर किंवा त्या सब्जेक्टवर थोडंसं जास्त फोकस करून त्यामध्ये जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जसं एखाद्याला मग मॅथ्स रिझनिंग पण सोपं जातं. ते त्याच्या बेसिसवर तो मॅथ्स रिझनिंग प्रोडक्टिव्हमध्ये टाकू शकतो. असं एक थोडंसं सब्जेक्टचं तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसनुसार थोडंसं डिव्हिजन तुम्ही करून घ्यायच्या. ठीक आहे. आणि त्याच्या बेसिसवर पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्ही टार्गेट करायचे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि इथे वाटल्यास मग ह्या बाकीच्या सब्जेक्टमध्ये एव्हरेज स्कोर काढला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. एव्हरेज स्कोर काढला तरी काही हरकत नाही. पण इकडे मग तुमचा चांगला स्कोर येणं अपेक्षित आहे. त्यासाठी मग त्याचं तुमची तयारी प्रॉपर असणं अपेक्षित आहे. त्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अॅनालिसिस प्रॉपर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो. ठीक आहे. तर हे डिव्हिजन समजलं ना तुम्हाला? हे व्यक्तिपरत्वे बदलू शकतं बरं का. ठीक आहे. मी सांगतो म्हणून असं झालं पाहिजे नाही. व्यक्तिपरत्वे ह्या गोष्टी बदलू शकतं. पण काही गोष्टी जर प्रश्नांचं अॅनालिसिस बघितलं तर तुम्हाला कळेल, की इथे तुम्हाला थोडंसं जिओग्राफी म्हणा, इकॉनॉमिक्स म्हणा, पॉलिटी इथे थोडासा स्कोर चांगला होतो. ठीक आहे. पण एखाद्या वेळेस बऱ्याचदा होतं. बऱ्याचदा म्हणजे आयोगाला आता सवय लागलेली आहे अशी थोडीशी, की काहीतरी थोडासा बदल करण्याची, राइट? अजून मग स्ट्रॅटेजी ठेवताना अजून तुमची एक चूक होऊ शकते म्हणजे स्टॅटिक स्ट्रॅटेजी सांगितलं तुम्हाला. स्टॅटिक टाईम. तर म्हणजे बरेच विद्यार्थी असं ठरवून देतात, की सायन्ससाठी मला 10 मिनिटं देणार मी. ठीक आहे. आणि करंटसाठी 5 मिनिटं देणार. उदाहरण म्हणून सांगतोय, सायन्ससाठी 10 मिनिटं, सायन्सचे प्रश्न 10 मिनिटात व्हायला पाहिजे, करंटचे प्रश्न 5 मिनिटात व्हायला पाहिजे. ठीक आहे. पण यामध्ये थोडंसं काहीतरी जर सायन्स थोडंसं अवघड आलं, तर इकडे प्लस मायनस 2-3 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा देऊ शकता. ठीक आहे. आणि जर करंट सोपं आलं तर जर हे 2-3 मिनिटात तुमचे 10-15 प्रश्न सॉल्व्ह होतात, काहीच हरकत नाही. ठीक आहे. तर असं थोडंसं डायनामिक टाईम मॅनेजमेंट पण तुम्ही ठरवू शकता. पण एकंदरीत 30 प्रश्नांना जो काही वेळ लागतोय, ठीक आहे. 30 प्रश्नांना आता टाईम मॅनेजमेंट आपण बघूया थोडंसं एक्झिक्युशनचं थोडंसं आपण त्यावर पण थोडीशी चर्चा करूया. तर हे जे 30 प्रश्न लागतात त्याला एकंदरीत जो काही टाईम लागतो तो मात्र थोडासा तुमचा एक कॉन्स्टंट असू शकतो. ठीक आहे. असं. ओके. जस्ट अ सेकंड. हां. तर हा मुद्दा झाला आपला. नंतर आता पेपर अगोदर तुमच्या कोणत्या चुका होऊ शकतात ते पण बघूया आपण आणि त्यानंतर मग ॲक्चुअल पेपरचं एक्झिक्युशन काय असायला पाहिजे ते बघूया आपण. ठीक आहे. जस्ट अ सेकंड.
हा, तर सध्याच्या जे हे काही जो काही टाइम तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर त्यामध्ये लक्षात ठेवा, पेपर अगोदर तुमच्या सर्वसामान्यपणे कोणकोणत्या चुका होऊ शकतात, ठीक आहे, ह्या ज्या 90 डेज मध्ये, ठीक आहे. तर बरेच विद्यार्थी 90 दिवस आहे म्हणून थोडंसं रिलॅक्स असतात, ठीक आहे, आणि परीक्षा आली की मग परीक्षेच्या साधारण 1-2 दिवस, सॉरी 1-2 महिन्यामध्ये मग फुल फ्लेज अभ्यास करतात. मात्र इथे त्यांनी म्हणजे असं फुल टाईमपास केलेला असतो. त्याचा परिणाम तुमचा एंड रिझल्टवर होत असतो बरं का. तुम्ही जे काही फायनल रिझल्ट तुमचा येत असतो, हा तुमच्या दिवसाला जेव्हा तुम्ही परीक्षा पास करता, दिवसाला परीक्षा पास करणं म्हणजे काय, की ॲट द एंड ऑफ द डे, तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे, आज मी फोकस होतो का? आज मी डिस्ट्रॅक्शन फ्री माइंडनी अभ्यास केलेला का? ठीक आहे. आज मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अॅनालिसिस प्रॉपर केलं का? किंवा ते प्रश्न सॉल्व्ह केले का? म्हणजे ज्या गोष्टी परीक्षेला आवश्यक आहे, त्या गोष्टी मी डेली बेसिसवर करतो का? त्यासाठी मी एक प्रोडक्टिव्हिटी चार्ट शेअर केलेला होता, लक्षात ठेवा. तो फार महत्त्वाचा ठरेल जर तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढवायचं असेल तर. ठीक आहे. डेली ऑडिट कसे करावे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ते तुम्हाला फार महत्त्वाचं ठरेल ह्या 90 दिवसामध्ये. ठीक आहे. तर स्वतःवर चेक असणं अपेक्षित आहे. स्वतःचं ऑडिट होणं अपेक्षित आहे. प्रत्येक तासाचं बेसिकली तुमचं ऑडिट होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो यामध्ये हे जे 90 दिवस आहेत, आता यामध्ये प्रत्येक दिवस तुमचा प्रोडक्टिव्ह होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. समजा एखाद्या वेळेस बोर झालं म्हणून एखाद्या वन्स इन अ वीक, ठीक आहे, तुम्ही काही त्याचा किंवा काही वेळेचा विरंगुळा म्हणून काहीतरी टाइमपास करू शकता. पण त्याची अति नको व्हायला. 2-3 दिवस अभ्यास केला टाईमपास, 2-3 दिवस अभ्यास केला, आज टाईमपास केला, असं करू नका. ठीक आहे. सो यासाठी तुमची प्रोडक्टिव्हिटी, दिवसाची प्रोडक्टिव्हिटी, तासाची प्रोडक्टिव्हिटी तुमची मेजर व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि दिवसाचं ऑडिट व्हायला पाहिजे, वीकली ऑडिट व्हायला पाहिजे. ज्या काही चुका तुम्ही दिवसाला करत असाल, तर त्या चुका तुमच्या लगेच दुसऱ्या दिवसाला तुम्ही रिफ्लेक्ट करायला पाहिजे. रिफ्लेक्ट नाही, रेक्टिफाय करायला पाहिजे. ठीक आहे. सो जर तुम्ही पास होतात, तरच लक्षात ठेवा, दिवसाची ही परीक्षा दिवसाची आहे. तुमची आजच्या दिवसावर, आज तुम्ही टाईम कसा घालवता त्याच्यावर बेसिकली तुमचा एंड रिझल्ट डिपेंड आहे. ठीक आहे. आज जर तुम्ही टाईमपास करत असाल, तर एंड रिझल्टवर नक्कीच त्याचा परिणाम होतो. बरेच विद्यार्थी मग 0.25 मार्कने गेली, 1 मार्काने गेली यासाठी रडत असतात. तर तसं करू नका प्लीज. ठीक आहे. तर टाईम आपल्या हाती ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीवर थोडंसं फोकस करा आणि त्या गोष्टीचा खूप चांगला उपयोग करा. ठीक आहे. जे आता रिझल्ट आणि ह्या जे फायनल रिझल्ट किंवा इतर काही ज्या काही कट ऑफ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हाती नाहीत. त्या गोष्टीवर विचार करण्यात काही अर्थ नाहीये. परीक्षा पुढे जाणार का? बरेच विद्यार्थी मेसेज तसे येतात. ठीक आहे सर, परीक्षा वेळेवर होणार का किंवा काय? तर त्या गोष्टीवर पण विचार करू नका. त्या गोष्टी आपल्या हातच नाहीत. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच गोष्टीवर तुम्ही फोकस करा. ठीक आहे. ठीक आहे. तर डेली बेसिसवर तुम्ही डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड असणं अपेक्षित आहे. ऑलरेडी मी याच्यावर डिफरन्स तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता मी. डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड म्हणजे काय? फोकस म्हणजे काय? ठीक आहे. सो दॅट कुड बी एनिथिंग. तुमच्या जर मोबाईल किंवा मग इतर कुठल्याही गोष्टी ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत असतील, त्याच्यापासून आपण लांब जायला पाहिजे. आणि जसं जेवढं तुमचं माइंड डिस्ट्रॅक्शन फ्री असेल, घरातील कलह असू शकतात, मित्रमैत्रिणींचे भांडणं असू शकतात. ठीक आहे. दॅट कुड बी एनिथिंग. ओके. सो जसं तुम्ही ह्या डिस्ट्रॅक्शन पासून लांब जाईल, ठीक आहे, डिस्ट्रॅक्शन पासून जर तुम्ही लांब जाल ना, तर तसं तुमचं फोकस वाढेल. ठीक आहे. तर फोकस वाढण्यासाठी वेगळं काही करायचं नाही. जर आपल्याकडनं ऍक्च्युअल फोकस होत नसेल ना, जर फोकस आणि डिस्ट्रॅक्शन मध्ये बेसिकली डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड मध्ये फरक काय आहे, की समजा इथं काही 4 लोक गोंधळ घालताय आणि यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकत आहे, ते झालं तुमचं काय, फोकस. पण यामध्ये दुसरा पर्याय आहे ना, हे लोक गोंधळ घालतायत आणि यामध्ये जर आपला अभ्यास होत नसेल किंवा हे आपलं डिस्ट्रॅक्शन आहे, याच्यापासून लांब जाऊन आपण अभ्यास करायला पाहिजे ना. हा झाला तुमचा डिस्ट्रॅक्शन फ्री माइंडच्या माध्यमातून फोकस वाढवणे. तर डिस्ट्रॅक्शन पासून जर आपण ऑटोमॅटिकली जर लांब गेलो, जसं आता पेमेंटच्या वेळेस काय केलं होतं, की ठीक आहे, मोबाईलचा जास्त काही वापर करायचा नाही, तर अभ्यास करताना मोबाईल म्हणजे घरीच राहायचा. ठीक आहे. टोटली ऑफलाईन अभ्यास करण्याचं ठरवलेलं होतं, कारण की सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या काय काय करायचं. आणि 99% 99% हा अभ्यास हा टोटली म्हणजे प्रिंटेड मटेरियलच्या माध्यमातून कव्हर होऊ शकतो याचा कॉन्फिडन्स होता आणि मला माहिती होतं ते. त्यामुळे मग मी फोन वापरलाच नाही. म्हणजे एक साधारण 30 ते 40 मिनिटे किंवा जास्तीत जास्त तासभर, म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे थोडंसं फोन चेक करून घ्यायचं. कोणाला बोलायचं असेल ते करून घ्यायचं. ठीक आहे. त्याला स्पेसिफिक वेळ द्या तुम्ही. तर असं तुम्ही करू शकता. तर डिस्ट्रॅक्शन पासून थोडंसं लांब जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड सोबत तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुमचं शिस्त असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जर सकाळी 6 वाजता उठायचं तुम्ही डिसाईड केलेलं, ठीक आहे, 6 वाजता उठून जर अभ्यास करण्याचं डिसाईड केलं, ते जर तुम्ही
6च्या जागी जर 7 वाजता जाऊन लायब्ररीत अभ्यास करत असाल तर याचा परिणाम लक्षात ठेवा तुमच्या इंटरव्ह्यूवर होईल. तर त्यासाठी हे 90 दिवस प्रॉपर वापरा. ठीक आहे. अजून कुठल्या चुका होऊ शकतात तर ओव्हर कॉन्फिडन्स. ज्या विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास होता आणि माझं तर सगळं झालंय, आता काही करायची गरज नाही. नाही रे. काय जर तुम्ही अभ्यासाला गॅप टाकलेला, त्या अभ्यासाला गॅप टाकलेला तर 100% तुमचा म्हणजे काही ना काही गोष्टी विसरतात. ठीक आहे. तर ही फॅक्च्युअल परीक्षा आहे. फॅक्च्युअल फॅक्ट्स पण तुमचे प्रॉपर असणं अपेक्षित आहे. तुमचं पाठांतर त्याचबरोबर तुमचं लॉजिकही प्रॉपर असणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. तर ते सगळ्यात महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे. नंतर मग प्लॅनिंग करणे पण एक्झिक्युशन न करणे. ठीक आहे. तर जे काही आपण आता प्लॅनिंग बघितलेलं, ठीक आहे. जे काही प्लॅनिंग करणं, जे काही आपण आता प्लॅनिंग बघितलेलं, ठीक आहे. तर ते प्लॅनिंग बरेच विद्यार्थी करतात. हां, म्हणजे आता चार्जिंग पण त्यांची होऊन जाते, की नाही आपण आता असं प्लॅनिंग करू, तसं करू, हे करू, ते करू. पण त्याचं एक्झिक्युशनला मोठा प प प्र विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळेच हाच तर प्रॉब्लेम आहे ना. सगळेच का पास होत नाही? कारण की सगळ्यांनाच ह्या गोष्टी जमत नाही. ठीक आहे. डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड असते. शिस्तीत अभ्यास करणे किंवा प्लॅनिंग तर करतात, पण एक्झिक्युशन न करणे. तर ह्या बेसिक गोष्टी असतात, ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही. त्यामुळे प्रत्येक जण ही परीक्षा पास होत नाही. ठीक आहे. परीक्षा म्हणा किंवा कुठलेही ध्येय, त्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक असतात. ठीक आहे. त्यानंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस प्रॉपर न करणे, नुसतं पाठांतरावर भर देणे, ही पण तुमची एक चूक होऊ शकते. लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस कसं करावं ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसमध्ये पण 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा आता वेळ आहे तर स्वतः करून टाका अनालिसिस. सध्याचे तुम्हाला स्वतः केलं तर सध्याचे तुम्हाला ट्रेंड कळतील. माहिती नसलेले प्रश्न टॅकल करण्याचा तुम्हाला अप्रोच तुमचा त्याच्या माध्यमातून डेव्हलप होईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे 3-4 प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस तुम्ही स्वतः करा. बाकीच्या प्रश्नांसाठी वाटल्यास तुम्ही आयोगाचे प्रश्न इतर काही विश्लेषणाचे जे पुस्तक असतात ते वापरू शकता. पण स्वतः करा. तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. लक्षात ठेवा हे. ठीक आहे. सो अनालिसिस प्रॉपर न करता निवड पाठांतर आणि पुस्तक संपवण्यावर भर देऊ नका. परीक्षाभिमुख अभ्यास व्हायला पाहिजे. 100% जर पुस्तक असेल ना, 100% जर पुस्तक असेल त्यातलं तुम्हाला म्हणजे मी त्यातलं नाही म्हटलं तरी समजा 40 ते 50% पुस्तक तुम्हाला म्हणजे डेटा जो तुम्हाला वाचावाच लागत नाही. ठीक आहे. तर तो बरेच कंटेंट तुम्ही स्किप करू शकता. ते कशावरून कळेल? तो कुठला डेटा स्किप करायचा, काय करायचं ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस वरून. ठीक आहे. नंतर मग खूप जास्त मटेरियलच्या फंदात पडणे. आता बघा 90 डेज आहे तर मग खूप वाचू दे, त्या भरपूर डेटा कलेक्ट करू दे. कुणाचं काहीतरी फास्ट ट्रॅक म्हणून काहीतरी बूस्टर येऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचा खूप सारा डेटा कलेक्ट करत बसणे. ठीक आहे. एखादा म्हणते ह्या नोट्सवरून वाचून घे, ह्या नोट्समधनं प्रश्न पडतील. नाही. स्वतःचं जे काही मटेरियल आहे, मटेरियल एकदा डिफाईन करून घ्या आणि तेवढ्याच मटेरियलवर स्टिक राहा आणि त्याचीच प्रॉपर रिव्हिजन करा. ठीक आहे. कोणतरी तुम्हाला बूस्टर देईल, पण बूस्टर कशातून देईल तो? बूस्टर देईल किंवा कशातून देईल ते स्टँडर्ड पुस्तकातूनच देतो ना. ठीक आहे. काही जगावेगळं असतं का काय त्यामध्ये काही? ठीक आहे. जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट आले तेच कॉमन पुस्तक वाचून आलेले असतात. ठीक आहे. तर त्यामुळे खूप जास्त मटेरियल ऍड करण्याच्या फंडात करू नका. ठीक आहे. त्याचबरोबर आता मी कुठली जर तुम्ही रिव्हिजन किंवा काही हे करत असाल, ठीक आहे. मी पण ते रिव्हिजन ऑडिओ शेअर केलेले होते. पण त्याचा उपयोग बेसिकली तुमची जी काही रिव्हिजन असेल ना, ती तुम्हीच प्रॉपर करू शकता. ठीक आहे. तर तुमच्याच मटेरियलमधनं तुम्ही शक्यतो रिव्हिजन करा. पण मी पण जे काही रिव्हिजन ऑडिओ घेतलेले आहे, ते तुम्ही फावल्या वेळात ऐकण्यासाठी आहे. ठीक आहे. तुम्ही पण त्याच्यासाठी म्हणजे टोटली त्याच्यावर आता मी पास झालो म्हणून किंवा मग माझे ऑडिओ आहेत म्हणून तुम्ही त्याच्यातून रेफर करणार. नाही, नाही एवढंच करायचं. सरांची आहे व सरांनी डेटा दिलेला असं नाही. ते माझ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दिलेले आहेत. ठीक आहे. थोडं माझ्या पद्धतीने त्यातला डेटा मी काढलेला असतो. काही मिसिंग पण डेटा होऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. होऊ शकतं, प्रत्येकाचं होऊ शकतं. त्यासाठी मग दुसऱ्याच्या मटेरियल बेसिकली फोकस हे डिपेंड नका राहू. त्याच्या माध्यमातून शक्य 100% तुम्ही रिव्हिजन करू शकता. पण फावल्या वेळामध्ये त्या गोष्टी करा. ठीक आहे. फावल्या वेळामध्ये जेव्हा तुम्हाला पुस्तक वाचून बोर होत असेल, की एखाद्या वेळेस फिरायला चालला गेला तर कानावर तुम्ही ऐकून घेतले 4-5 फॅक्ट तुमच्या कानावर पडले. तेवढंच तुमचं काहीतरी रिवाईज होऊन जाईल. ठीक आहे. तर त्यासाठी बेसिकली आहे. तर ते थोडंसं तुमचं म्हणजे 1-2 त्याच्या माध्यमातून तुमचे 2 प्रश्नात जरी फरक पडला, मेजर फरक होईल तो, मेजर फरक होईल. त्यासाठी वेळेचा तुमचा प्रॉपर सदुपयोग व्हावा त्याच्यासाठी बेसिकली ते आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुमची रिव्हिजन ही तुमच्याच मटेरियलमधनं करा. एकदा मटेरियल डिफाईन करा. तुम्ही जे अंडरलाईन केलेलं असतं त्याच्याच माध्यमात तेच प्रॉपर रिवाईज करा. आणि त्यांनी काय होतं बऱ्याचदा जेव्हा तुम्ही मटेरियल वाढवता किंवा एखाद्याचं बूस्टर लेक्चर येऊन जातं, की ठीक आहे, हा डेटा करा याच्यातनं 100% येऊन जाईल. ठीक आहे. त्याने काय होतं स्ट्रेस पण क्रिएट होतो वेगळा. कसा? की मी आता एवढं मटेरियल केलेलं आहे. अरे हा तर म्हणतो याच्यातनं प्रश्न येणारच आहे. मग हे 4-5 पानाचे नोट्स वाचून घे. ठीक आहे. तर 4-5 पानाचे नोट्स वाचून घ्या. अरे मग मला हे पण पाठ करायचं आहे. काहीतरी नवीन असतं त्याला अजून 1-2 दिवस जातात. परत ते पाठ करत बसतो आपण. तर हे असं वाढवण्याच्या फंदात पडू नका.
त्यांनी तुमचा स्ट्रेस क्रिएट होईल. गॅरंटी नाही की त्याच्यातून येणारच म्हणून. कोणाला माहिती नसतं की याच्यावरून हे असं येणार म्हणून. ठीक आहे. जे काही त्यांनी अॅनालिसिस केलेलं असतं, जे काही ते बूस्टर वगैरे जे काही बनवलेले असतात, ठीक आहे. तर ते बेसिकली प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अॅनालिसिस मधूनच केलेले असतात ना, राइट? तर त्यासाठी म्हणतोय. ओके. ज्याचा एखादा खूप चांगला अभ्यास आहे, लयच बोर झालं तर ठीक आहे. थोडंसं एखाद 2-4 पानं ॲड पण करू शकतो तो. पण त्यासाठी त्या लेव्हलचा तुमचा अभ्यास पण पाहिजे ना. ठीक आहे. तर शक्यतोवर तर ॲडच करू नका, राइट? तर एकदा मटेरियल डिफाईन केल्यावर त्याच्यावरच थोडंसं तुमचा फोकस असू द्या. नवीन-नवीन पुस्तक घेण्याचा छंद लावून घेऊ नका स्वतःला. ठीक आहे. जे पुस्तकं असतील नवीन म्हणजे काय मागच्या वर्षी घेतलं असेल लगेच या वर्षी नवीन पुस्तक आलं, तर नवीन पुस्तक घेण्याची काही गरज नाही. खूप काही अपग्रेडेशन नसतं. जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले असतात तेच अपडेट करून त्याच्या आजूबाजूचा कंटेंट गोळा करून तो पुस्तकामध्ये ॲड केलेला असतो. ठीक आहे. जर तुमची इच्छाच असेल तर एकदा चाळून घ्यायचं आणि जो काही नवीन डेटा असेल तर थोडंसं त्याच्या 2-3 पानाच्या नोट्स करून घ्या. ठीक आहे. 2-3 पानाच्या त्याच्या नोट्स करून घ्या आणि तेवढंच तुम्ही हे करा. नवीन-नवीन पुस्तकं घ्यायचा छंद बाळगू नका. ठीक आहे. डिफरंट बऱ्याच विद्यार्थ्यांना असतं डिफरंट पब्लिकेशनची पुस्तक घेऊ दे. एकाच वेळी 4-4, 5-5 पुस्तक गरज नाही. एकदा डिफाईन करा आणि तेवढंच वापरा. ठीक आहे. नंतर मग निवड पाठांतरावर भर. तर नुसतं पाठांतराने तुमची परीक्षा पास होणार नाही. तर अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, त्याचबरोबर लॉजिक. कारण की त्याचं कारण असं आहे बघा, साधारण साधारण 100 प्रश्नापैकी तुमच्या संदर्भ पुस्तकातील प्रश्न आपण अजून 50 ते 60 प्रश्न तुमच्या संदर्भ पुस्तकातील असतात. नाही म्हटलं तरी त्यातले 30-40 प्रश्न तरी तुम्हाला माहितीच नसतात. ठीक आहे. मग ते प्रश्न माहिती नसलेले प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तुमचा डेव्हलप आहे का? तो डेव्हलप करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून तुमचा चांगला स्कोर इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यावर पण भर द्या. निवड पाठांतरावर भर देऊ नका. ठीक आहे. त्यासाठी मी 7 प्रश्नपत्रिकांचा अॅनालिसिस घेतलेला आहे. ठीक आहे. 7 प्रश्नपत्रिकांचा अॅनालिसिस कंबाईन्ड टिप्स अँड ट्रिक्स कोर्स म्हणून ऑडिओ स्वरूपात माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. ठीक आहे. @निपुण मनोहर हे टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे तुम्हाला हे 7 प्रश्नपत्रिकांचा कोर्स आहे. अॅनालिसिस आणि याच्या बाबतीत डिटेल मिळेल. ठीक आहे. ह्या नंबरवर तुम्ही मेसेज पण करू शकता. ठीक आहे. डिटेलसाठी. ठीक आहे. तर हे अॅनालिसिस बेसिकली ठीक आहे किंवा मग जे मी एक ऑडिओ टाकलेला आहे, व्हिडिओ पण टाकले, ऑडिओ लेक्चर पण आपल्या टेलिग्राम चॅनलला भरपूर उपलब्ध आहे. तर व्हिडिओ पण टाकलेले अननोन प्रश्न टॅकल कसे करावे. तशा प्रकारचा अप्रोच तुम्ही डेव्हलप करू शकता. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून तुमचा बेसिकली स्कोर इम्प्रुव्हमेंट होईल. ठीक आहे. तर निवड पाठांतरावर भर देऊ नका. ते अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच पण डेव्हलप करा. तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मला वाटतं की पेन ऑफ रिग्रेट जे हा एक वाक्य सगळ्यात मला म्हणजे महत्त्वाचं वाटतं. ठीक आहे. पेन ऑफ रिग्रेट लक्षात ठेवा हे वाक्य. पेन ऑफ रिग्रेट इज मोर दॅन पेन ऑफ हार्डवर्क. लक्षात ठेवा हे वाक्य. ठीक आहे. सो तुम्हाला कुठल्या तरी दुःखाला सामोरे जाणं आहेच. ठीक आहे. तर तुम्ही सध्या हार्डवर्क करा. ठीक आहे. सध्या तुम्ही हार्डवर्क करा, त्याच्या माध्यमातून रिझल्ट घ्या. अदरवाईज शेवटी जर तुम्ही सध्या हार्डवर्क करणार नाही, सध्या तुम्ही मेहनत घेणार नाही, तर लक्षात ठेवा मग तुम्हाला म्हणजे पश्चातापाशिवाय दुसरं काही असणार नाही. लक्षात ठेवा. तर त्यासाठी मग हा जो रिग्रेट असतो ना किंवा हा जो पेन असतो हे त्याच्यापेक्षा जास्त असेल. तर ठीक आहे. तर त्यासाठी मग शेवटी पश्चाताप करण्यापेक्षा आताच मेहनत घ्या. ठीक आहे. 90 दिवस. ओके. नंतर मग पेपरचं एक्झिक्युशन आणि पेपर दरम्यान कोणत्या चुका होऊ शकतात ते पण आपण बघूया. समजा आता तुम्ही 90 दिवस प्रॉपर सगळं केलेलं, प्रॉपर प्लॅनिंग नुसार रिव्हिजन केलेलं, तुमच्या सगळ्या चुका टाळलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता शेवटी पेपरचं एक्झिक्युशन कसं असायला पाहिजे. ठीक आहे. तर तुमच्याकडे 100 प्रश्न आहेत. ठीक आहे. आणि वेळ आहे 60 मिनिट. तर यामध्ये लक्षात घ्या, हे जे 60 मिनिटाचा जो काही वेळ आहे, यामध्ये 15 प्रश्न मॅथ्स रिझनिंग आहे आणि 85 क्वेश्चन जीएसचे आहे. तर या 60 मिनिटामध्ये लक्षात ठेवा तुम्ही 7 मिनिट हे तुम्हाला गोळे करायला लागतात 100 प्रश्न करायला. ठीक आहे. ओके. 7 ते आपण कन्सिडर करू 10 मिनिटं. ठीक आहे. तर 7 मिनिटच लागतात, जास्त नाही लागत. ठीक आहे. 7 मिनिटं गोळे करायला लागतात. ओके. आणि मॅथ्स रिझनिंगचं जीएसच्या कंपॅरेटिव्ह मॅथ्स रिझनिंग प्रश्न सॉल्व्ह करायला कंपॅरेटिव्हली डबल वेळ म्हणजे डबल म्हणण्यापेक्षा जास्त वेळ लागतो. ठीक आहे. तर आपण अज्युम करू की 10 पैकी समजा आपल्याला
12 प्रश्न आपल्या साधारण येतात. तर 12 प्रश्नाला आपण अज्युम करू की आपण 10 मिनिटं आपल्याला साधारण लागतात. म्हणजे एका प्रश्नाला साधारण 1 मिनिट आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर 12 एक प्रश्न आपण कन्सिडर करू, तर 10 जे प्रश्न आहेत, ठीक आहे, 10 प्रश्न, सॉरी, 12 प्रश्नाला 10 मिनिटं आपल्याला साधारण लागतात. तर म्हणजे 60, पुढे लिहूया 60, हे बघा 60 मायनस 7 मिनिटं गोडे करायचे आणि 10 मिनिटं हे तुमचे मॅथ्स रिझनिंग. ठीक आहे. तर 17 मिनिटं मायनस तुमचे जातात, म्हणजे तुमच्याकडे साधारण वेळ किती राहतो, तर एक 82 ते 85 मिनिट. ठीक आहे, 82 ते 85 मिनिट. ओके. तर एवढे जे 82 ते 85 मिनिटं आहे ना, याच्यामध्ये लक्षात ठेवा तुमचे 85 प्रश्न हे तुमचे जीएसचे आहेत. सॉरी, 82 ते 85 नाही, थोडंसं चुकलेलं. 42 ते 45 मिनिट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 42 ते 45 मिनिटं 85 प्रश्नांसाठी आहे. तर एकंदरीत याच्यावरून तुम्हाला काय कळतं, मग जीएसच्या प्रश्नासाठी तुमचा स्पीड कसा असायला पाहिजे. 42 ते 45 मिनिटांमध्ये तुम्हाला जर 85 प्रश्न करायचे असेल अटेम्प्ट, तर तुमचा साधारण स्पीड हा डबल असायला पाहिजे. किती? डबल. ठीक आहे. ओके. डबलचा तुमचा स्पीड असायला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे हे एवढ्या वेळामध्ये एवढे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लक्षात ठेवा. ओके. सो यामध्ये अजून थोडीशी प्रॉब्लेम असा होतो, की बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता मग डबलचं चेक ठेवतात. तर म्हणजे 10 मिनिटांमध्ये साधारण 20 प्रश्न करण्याचा, म्हणजे असं हा बेसिकली याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं, तुमच्यावर थोडासा जो टाइम चेक, पेपर सॉल्व्ह करण्या दरम्यान टाइम चेक जर ठेवायचा असेल स्वतःवर, ठीक आहे, तर त्यासाठी हे बेसिकली तुम्ही करू शकता. साधारण जर तुमचा पेपर सॉल्व्ह करून पेपर सुरुवातीला तुम्हाला 15 मिनिटं झालेले असतील, तर त्या वेळेमध्ये साधारण तुमचे 30 एक प्रश्न होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही लोकांचे जर पेपर सॉल्व्ह करता करता 25 प्रश्न होत असेल, तर काहीच हरकत नाही, ते थोडंसं स्पीड मॅनेज करून घ्यायचं. तर ते हे याच्या माध्यमातून तुमचं काय होईल, पेपरवर चेक राहील. ठीक आहे. आता यामध्ये समजा सायन्स प्रश्न सॉल्व्ह करताय 15, ठीक आहे, तर याला कदाचित तुम्हाला 10 मिनिटं लागू शकतात 15 प्रश्न सॉल्व्ह करायला. पण तेच जर मग तुम्ही करंट सॉल्व्ह करताय, जर करंट वन लाईनर असेल, तर हे 5 मिनिटात होत असेल, तर काही प्रॉब्लेम नाही ना. म्हणजे एकंदरीत 15 आणि 15 30 प्रश्न हे तुमचे साधारण 15 मिनिटात होत आहे ना. तर अशा प्रकारचा टाइम मॅनेजमेंट तुम्ही थोडंसं मॅनेज करून घ्यायचा. ठीक आहे. थोडंसं चेक राहण्यासाठी हा स्पीड लक्षात ठेवा. डबलचा सर्वसाधारणपणे तुमचा स्पीड असायला पाहिजे प्रश्न सॉल्व्ह करताना. ठीक आहे. हे थोडंसं फ्लेक्झिबिलिटी यामध्ये ठरवू शकता तुम्ही विषयानुसार. ठीक आहे. हिस्ट्रीचे प्रश्न वन लाईनर असतात, ते पण तुम्ही फास्टमध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं फ्लेक्झिबिलिटी तुम्ही ठेवू शकता त्याच्या माध्यमातून. सायन्स आणि पॉलिटीला कदाचित थोडासा एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो, तर तो टाइम तुम्ही करंट किंवा मग हिस्ट्री यासारख्या सब्जेक्टमध्ये मॅनेज करून घेऊ शकता. पण एकंदरीत कसं असायला पाहिजे, तर असं असायला पाहिजे, डबलचा स्पीड तुमचा असायला पाहिजे. ठीक आहे. असं तुमचं टाइम मॅनेजमेंट किंवा चेक असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे आतापासूनच का सांगतोय, कारण की 90 दिवसावर परीक्षा आहे. परंतु माझं असं मत राहील, की 90 दिवसावर परीक्षा आहे ना, तर मध्ये मध्ये तुम्ही टेस्ट सिरीजची पण प्रॅक्टिस करता ना, पेपरची पण प्रॅक्टिस करता, आयोगाचे सॉल्व्ह करतात, टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करतात. त्या गोष्टी तुम्ही आतापासूनच जर तुमच्या एक्झिक्युशन मध्ये अंमलात आणल्या, तर म्हणजे हप्त्याला, वीकली, ठीक आहे, वीकली जर तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केली, त्या हप्त्यातून एक टेस्ट तरी सध्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पहिले तर पहिला फोकस तर तुमचा आयोगाच्याच प्रश्नपत्रिकेवर असायला पाहिजे. आयोगाच्याच प्रश्नपत्रिका प्रॉपर करा. त्याच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी ड्राफ्ट करा. त्याच्या माध्यमातून तुमचं एकंदरीत पेपरचं अनालिसिस करा. त्याच्या माध्यमातून मग बेसिकली त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी मग टेस्ट सिरीज करू शकता. ठीक आहे. वीकली वन्स तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. ओके. आता हे झालं पेपरचं एक्झिक्युशन टाइम मॅनेजमेंट. पेपरचं एक्झिक्युशनचं टाइम मॅनेजमेंट. आता पेपरच्या दरम्यान बेसिकली बऱ्याच विद्यार्थ्यांना टेम्परामेंटचा इश्यू होतो. ठीक आहे. तर पेपरच्या दरम्यान तुमच्या एक्झॅक्टली कोणत्या चुका होऊ शकतात, त्यावर आपण थोडंसं बोलूया. हा, बघा. तर पेपरच्या दरम्यान कोणत्या चुका होऊ शकतात, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थी म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व बेसिकली पेपरमध्ये हे होत असतं बरं का. पेपरमध्ये तुमचं व्यक्तिमत्वाचा त्याचा परिणाम होत असतो. एखादा भित्र व्यक्तिमत्व असेल तर प्रश्नच कमी अटेम्प्ट करतो. एखादा अतिउत्साही असला
ठीक आहे. तर काही लॉजिक वॉजिक न लावता म्हणजे प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आणि फक्त अटेम्प्ट वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वातीलही चुका ह्या कमी करण्याचा हा वेळ आहे. तर त्या चुका तुम्ही आतापासूनच तुम्ही थोडासा चेंज करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे परिणाम हा तुमच्या पेपरवर होणार नाही, जर आताच जर तुम्ही प्रॉपर करेक्शन केलं तर, ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, पण पेपर दरम्यान कोणत्या सर्वसामान्य चुका होऊ शकतात. तर एक समजा पेपर तुमच्या हाती आला, ठीक आहे. पेपर तुमच्या हाती आल्या समजा तुमच्या आवडीचा विषय आला, समजा एखाद्याचा आला करंट किंवा पॉलिटी जे काही असेल ते, आणि तुमच्या टप्प्यातले प्रश्न दिसायला लागले, ठीक आहे. सगळे सोपे-सोपे प्रश्न तुम्हाला दिसायला लागले, तर तुम्ही अतिउत्साही होण्याची शक्यता असते, ठीक आहे. तर अतिउत्साही होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे ह्या फेजमध्ये तुमच्या सिली मिस्टेक होण्याची शक्यता असते. आणि जर तुमच्या आवडीचा विषय असला आणि तो अवघड असला, ठीक आहे, अवघड वाटला, तर याचा तर अभ्यास मी भरपूर केला होता. मग हेच मला कसं काय अवघड चाललं आणि पेपरच लयच अवघड आला, असा आला आणि तसा आला. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमची डिप्रेसिंग स्टेटमध्ये, ठीक आहे, मनाच्या डिप्रेसिंग स्टेटमध्ये जाण्याची शक्यता असते. तर ह्या दोन्ही एक्स्ट्रीम एंड टाळण्याचा प्रयत्न करा. ह्या दोन्ही ज्या फेज आहे, ह्या दोन्ही फेजमध्ये तुमच्या सिली मिस्टेक होण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्यासाठी स्वतःला तुम्ही सांगणं अपेक्षित आहे, की हा जो काही समजा जो काही सब्जेक्ट आलेला आहे, अवघड आलेला आहे, तर दुसरा सब्जेक्ट कदाचित सोपा असेल. ठीक आहे. हा पण सब्जेक्ट तुम्हाला सब्जेक्ट 2 जर तुम्हाला अवघड वाटला असेल, तर तिसरा सब्जेक्ट समजा याचा सोपा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर पेपर एकंदरीत बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ठीक आहे. तर असं करत जर तुम्हाला सगळेच सब्जेक्ट जर तुम्हाला अवघड वाटले, अख्खा पेपरच अवघड वाटला, तर त्याला बेसिकली बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला बेसिकली कोण करतं बॅलन्स? तर विद्यार्थी करतात. कसं? कट ऑफच्या माध्यमातून. जर जास्त पेपर अवघड असेल, तर त्याचा परिणाम कट ऑफवर होतो आणि कट ऑफ तुमचा कमी लागत असतो. आणि पेपर जर सोपा असला, ठीक आहे, सिमिलरली जर सगळा पेपर जर तुम्हाला सोपा वाटत असला, तर त्यामध्ये तुम्ही अतिउत्साही होण्याची काही गरज नाहीये. त्याला पण बॅलन्स करण्याचा प्रयत्न हा विद्यार्थी करत असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. ते कट ऑफच्या माध्यमातून, लक्षात ठेवा, कट ऑफ. ठीक आहे. तर कट ऑफ आणि एकंदरीत मार्क्सवर त्याचा परिणाम होत असतो. तर हे मागील रिझल्ट करून तुम्हाला कळलेलं असेल. ठीक आहे. तर त्या गोष्टीवर थोडंसं लक्ष असू द्या. त्यासाठी मग तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे, ठीक आहे, की हा जो काही प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करतोय, ती बेसिकली म्हणजे मी एकटाच करत नाही, अख्खा महाराष्ट्र तो करतोय. ठीक आहे. तर त्यामुळे मग ऑल हॅव सेम हा मंत्र तुम्ही वापरायला पाहिजे. ऑल हॅव सेम म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे, ही माझ्यासाठीच नाही, ही सगळ्यांसाठी सारखी परिस्थिती आहे. ठीक आहे. तर त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. ह्या माध्यमातून तुम्ही स्वतःला सिग्नल देत असता. ठीक आहे. ओके. ऑल हॅव सेम मंत्र म्हणत राहायचा, ज्याच्या माध्यमातून तुमचा मानसिक स्थिरता निर्माण होण्यास तुम्हाला चांगली मदत होईल. ठीक आहे. आणि जो काही प्रश्न असेल, तर तो म्हणजे त्याला म्हणजे पेपरच्या दरम्यान ही पण एक चूक होते बरं का विद्यार्थ्यांचा. प्रश्न आला नाही डायरेक्ट स्किप. नाही. प्रश्न आला वाटल्यास तुम्ही नंतरून करण्यासाठी जे लोक राउंडमध्ये करत असाल, तर राउंडमध्ये करा. पण ठीक आहे, कंबाईनमध्ये तेवढा वेळच नसतो राउंडमध्ये करायला वगैरे. ठीक आहे. तर मी तर रिकमेंड करतो, की राउंडमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, तो जो काही प्रश्न आहे त्याला तेव्हाच प्रॉपरली वाचून घेणे. ठीक आहे. जर तुमचा प्रश्न एकतर पहिली गोष्ट नॉलेजवर सुटत असेल, तर नॉलेजवर सॉल्व्ह करा. नाही सुटत असेल, तर मग ऑप्शन बघा. ऑप्शनवरून सुटतो का तो बघा. ठीक आहे. काही लॉजिक वरून सुटतो का तो बघा. जर लॉजिक वरून नाही सुटत असेल, तर काही ट्रिक लागते का ते बघा. पण काहीतरी बघा. आणि जे काही मेथड्स प्रश्न एमसीक्यू सॉल्व्ह करणे ही पण एक स्किल आहे बरं का. जे काही मेथड तुम्ही शिकलेले असतील, मी पण माझ्या कोर्समध्ये ज्या काही मेथड शिकवलेल्या असेल, माझ्या लेक्चरमध्ये ज्या काही मेथड तुम्ही बघितलेल्या असेल, ठीक आहे, जे काही तुमचं नॉलेज असेल, तर त्याच्या माध्यमातून प्रश्न टिक करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि जर तुमचं समजा त्याच्यावर विचार केला, तर ऍटलिस्ट मोस्ट प्रोबॅबल समजा तुम्ही 2 ऑप्शन बाहेर काढून टाकलेले, ठीक आहे, फक्त 50% वर राहिलेले, तर ह्या 2 पैकी एक जर तुम्हाला चूज करायचं असेल, तर ह्या 2 पैकी मोस्ट प्रोबॅबल आन्सर टिक करून ठेवा. कारण की कसं होईल, जर एक तर वेळ कमी, ठीक आहे, आणि परत जर तुम्ही म्हणजे गोडे करता त्या प्रश्नावर आलेला किंवा सेकंड राउंड मध्ये जे काही 5-6 प्रश्न तुमचे राहिलेले असतील, ठीक आहे, परत बघायला आला आणि परत विचार करण्याची तुम्हाला गरज नसायला पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ नसेल, तर तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर टिक करता यायला पाहिजे. ठीक आहे. कारण की मोस्ट प्रोबॅबल उत्तर आपण ते टिक केलेलं असतं. कारण की 50% मध्ये स्किप करणं हा मी बिलकुल रिकमेंड करत नाही. ठीक आहे. लक्षात घ्या एक गोष्ट. ओके. आणि ते कोणीच नाही करणार तुम्हाला. कुठल्याही सेकंड मिनिटला विचारा तुम्ही. 50% मध्ये शक्यतो तो तुम्हाला स्किप करायला सांगणार नाही. ठीक आहे.
तर हे गोष्ट लक्षात घ्या. तर प्रश्न आला तर डायरेक्ट स्किप करू नका, काहीतरी लॉजिक लावा, प्रश्न सुटतो बरं का, काही ना काही ऑप्शन एलिमिनेट होतात. ठीक आहे. ठीक आहे, एखाद्यात म्हणजे काहीच नाही, कुठंच काही लागत नाही तर मग सोडून द्या. ठीक आहे. नंतर मग प्रश्न नीट न वाचणे ही सगळ्यात मेजर चूक विद्यार्थ्यांची होत असते. तर प्रश्न नीट न वाचणे म्हणजे सत्य दिलेलं आहे की असत्य दिलेलं आहे, ठीक आहे, चूक दिलाय की अचूक दिलाय, मेनली चुका याच्यामध्ये होत असतात. चूक आणि निगेटिव्ह जे शब्द असतात त्याच्यामध्ये बेसिकली तुमच्या चुका होत असतात. तर त्यासाठी जो प्रश्न विचारलेला आहे ना, त्या प्रश्नाला एक राउंड करा. ठीक आहे. त्या प्रश्नाला तुम्ही काय करायचं, एक राउंड करायचा, मोठा राउंड करायचा, ज्याच्या माध्यमातून तुमच्या माइंडला सिग्नल जाईल. काय, की हा प्रश्न इथं काहीतरी झोलय, तर इथं आपण थोडंसं कॉन्शियसली असायला पाहिजे. किंवा दुसरी मेथड, तुम्ही पहिले खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे किंवा असत्य आहे असं विचारलेलं, तर पहिले तुम्ही ऑप्शन वाचून घ्या. नंतर वाटल्यास तो कीवर्ड वाचा, सत्य विचारलंय की असत्य विचारलंय, आणि त्याच्या बेसिसवर मग तुम्ही उत्तर टिक करा. असं एक तुम्ही करू शकता. दोन्ही मेथड तुम्ही वापरू शकता. मी दोन्ही मेथड वापरल्या होत्या अशा चुका टाळण्यासाठी. जोड्या लावताना बरेच विद्यार्थी चुकून टाकत असतात, तर ते थोडंसं जोड्या लावताना थोडंसं कॉन्शियसली बघा. ठीक आहे. नंतर मग पेपरवर गोडे करताना म्हणजे सिरीजनी इकडे बघून घेतात, काय सिरीज आहे, आणि लगेच मग इकडे सिरीज पाठ करून गोडे टिक करतात. तसं करू नका. गोडेचं पण थोडंसं तुम्हाला सांगतोय, गोडे करताना पण काय करायचं, किमान एका विषयाचं गोळे एकत्र करा बरं का. किमान एका विषयाचे एक गोळे करू नका. त्यामागचं कारण असं आहे, समजा हा पहिला प्रश्न आहे आणि हा एक 15वा प्रश्न आहे. जर तुम्हाला 15वा प्रश्न येत नसेल किंवा मग 15वा प्रश्न आहे, सॉरी, पहिला प्रश्न तुम्हाला येत नसेल आणि 15व्या प्रश्नामध्ये कदाचित तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं क्लू भेटू शकतं. ठीक आहे. तर त्यामुळे मग म्हणजे किमान एका विषयाचे 15-15 प्रश्नांचे गोळे करा. असं एक गोळे करू नका. ठीक आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. असं बऱ्याचदा होतं. ठीक आहे. तर एकत्र गोळे करा 15-15 प्रश्नाचे. मागच्या कंबाईनला पण तुम्ही तो प्रश्न बघितलेला असेल. प्रश्न आठवत नाही मला, पण असं झालेलं आहे बऱ्याचदा. तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला कळेल ती गोष्ट. ठीक आहे. तर हे जे गोळे करताय, असं करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग गोळे करताना काय करायचं, सिंगल म्हणजे असं सिरीज करण्यापेक्षा काय करायचं, प्रश्न वाचायचा आणि लगेच गोळा करायचा, असं करा. ठीक आहे. प्रश्न वाचा, गोळा करा. असं प्रश्न क्रमांक वाचा आणि गोळा करा. ठीक आहे. असं असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. पण एकत्रित गोळे म्हणजे साधारण 15-15च्या स्लॉटमध्ये तरी किमान करा. ठीक आहे. 15-15च्या स्लॉटमध्ये करा. एक काही विद्यार्थ्यांना सगळे एकत्रित करण्याची म्हणजे सवय असते, तसंही करू शकता. जशी तुमची सवय असेल, 50-50च्या स्लॉटमध्ये करू शकता, 30-30च्या स्लॉटमध्ये करू शकता, कसंही करू शकता. आणि गोळे करताना लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे जेव्हा तुमचं माइंड इम्बॅलन्स वाटतंय, तुम्हाला स्ट्रेस आल्यासारखं वाटतं पेपर दरम्यान, तर त्या केसमध्ये मग तुम्ही तो वेळ थोडासा मग म्हणजे थोडंसं रिलॅक्स म्हणून त्या वेळेमध्ये जे काही प्रश्न झालेले असतील, त्या वेळेला मग तुम्ही गोळे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे तो एक तुमचं तुम्ही त्या केसमध्ये कसं होणार, थोडंसं रिलॅक्स पण होईल आणि तो वेळ तुम्ही तुमचा युटिलाइज पण होऊन जाईल. ठीक आहे. तर म्हणजे तिकडे प्रश्न सॉल्व्ह करताना सिली मिस्टेक होणार नाही. फक्त गोळे करताना सिली मिस्टेक करू नका, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर प्रॉपर करा ते. नंतर मग प्रश्न पूर्ण वाचा. ठीक आहे. आणि येत नाही डायरेक्ट स्किपचं ऑलरेडी सांगितलेलं. लॉजिक वापरा, तेव्हाच तो प्रश्न लॉजिक वापरून तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट स्किप करू नका. ठीक आहे. एखादा प्रश्न किंवा विषय युगोवर घेऊ नका. ठीक आहे. पॉलिटी खूप वाचला, करंट खूप वाचला, तरी मला प्रश्न कसा येत नाही. ते मॅथ्स खूप केलेलं, तरी मला टाइम स्पीड डिस्टन्स खूप प्रॅक्टिस केली, तरी हा प्रश्न मला कसं काय येत नाही. नाही, आता ह्या प्रश्नाला मी बघतोच. असा इगो दाखवू नका, कारण की प्रत्येक प्रश्नाला सारखं वेटेज आहे. तो प्रश्न सोडून बाकीचे 99 प्रश्न तुमच्याकडे असतात. तर लक्षात ठेवा, कुठल्याही प्रश्नाला किंवा विषयाला इगोवर घेऊ नका. लक्षात ठेवा ही गोष्ट. ठीक आहे. नंतर मग ओके. तर या ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. जनरली ह्या मिस्टेक होत असतात. लक्षात ठेवा, स्कोर इम्प्रुव्हमेंट हा बेसिकली तुमचा, जस्ट अ सेकंड, हा स्कोर इम्प्रुव्हमेंट स्कोर इम्प्रुव्हमेंट हा जो आहे ना, मी मेजर चुकांवर का बोलतोय, ठीक आहे. स्ट्रॅटेजी लेक्चर आहे. पेपर एक्झिक्युशन आणि हे सगळं बोलून मी 10-15 मिनिटात हे लेक्चर, स्ट्रॅटेजी लेक्चर संपवून टाकलं असतं. ठीक आहे. परंतु चुका ह्या सुधारणं बेसिकली तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होत असतो. ज्या चुका जर मी तुम्हाला ह्या मोमेंटला सांगितलेल्या, तर त्या चुका तुमच्या डेली बेसिसवर जर तुमच्या कमी झाल्या, तर 100% तुम्हाला त्या स्कोर इम्प्रुव्हमेंटला चांगला मदत होऊ शकतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. ओके. तर स्कोर इम्प्रुव्हमेंट एक
एक स्कोर इम्प्रुव्हमेंट कसा करायचा थोडक्यात तुम्हाला सांगतोय. ज्या लोकांचं ऑलरेडी अटेम्प्ट झालेले असतील तर त्या लोकांसाठी परत एकदा हे सांगतोय. ठीक आहे. ज्या लोकांनी ऐकलं असेल तर ठीक, नाही ऐकलं असेल तर परत सांगतोय. जो काही पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेला असेल, ठीक आहे, जो काही पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेला असेल तर तो पेपर बघायचा. जो आयोगात सॉल्व्ह केलेला, झेरॉक्स मारून नाही. ठीक आहे. आयोगात मागच्या वेळेस जो पेपर सॉल्व्ह केलेला तो पेपर बघायचा आणि त्यामध्ये कुठले प्रश्न चुकलेले ते पेपरवरच लिहायचं. एखादा प्रश्न कशामुळे चुकला, ठीक आहे, आणि जर एखादा बरोबर आला तर तो का बरोबर आला, तर त्याला म्हणतो आपण एक निगेटिव्ह लिस्ट, म्हणजे जे निगेटिव्ह मध्ये प्रश्न गेले ना, एक पॉझिटिव्ह लिस्ट. ठीक आहे. तर ते प्रश्न का चुकला, तर तो प्रश्न समजा एखाद्या वेळेस मग तुमचं तिथे लिहून टाकायचं. मग कशामुळे चुकला, रिव्हिजन कमी पडली, लॉजिक नाही वापरलेलं. ठीक आहे. किंवा मग इतरही काही तुमच्या चुका होऊ शकतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या. ते तिथे लिहून काढायचं. ठीक आहे. या प्रश्न नीट नाही वाचला. ठीक आहे. चूक काहीतरी केलेलं, असं काहीतरी ज्या काही तुमच्या चुका होत असेल, ठीक आहे, तर त्या तिथल्या तिथे लिहून काढायच्या आणि पेपरवर तर तुम्ही लिहूनच काढायचा, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याची एक सेपरेट लिस्ट पण बनवून घ्यायची, एक निगेटिव्ह लिस्ट. ठीक आहे. ह्या माझ्या ह्यावेळेस चुका झालेल्या. ठीक आहे. एकंदरीत ह्यामध्ये मग तुमचं ते पण लिहू शकता, जर तुम्ही म्हणजे त्यावेळेस तुमचं टेम्परामेंट मॅनेज नाही झालेलं, ठीक आहे, किंवा तुमच्या अभ्यासामध्ये शिस्त नव्हती, त्या पण चुका सगळ्या तुम्ही लिहून काढायच्या. ठीक आहे. नंतर मग एक पॉझिटिव्ह लिस्ट, ज्यामध्ये यामुळे तुमचे उत्तर बरोबर आलेले. ठीक आहे. तर ह्यावेळेस तुम्ही ज्या काही गोष्टी चांगल्या केलेल्या, जसं तुम्ही शिस्तीत अभ्यास केलेला असेल, ठीक आहे, किंवा मग लॉजिक प्रॉपर वापरलेलं असेल, लॉजिक डेव्हलप केलेलं असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर अॅनालिसिस केलं असेल, त्यामुळे मग तुमचे प्रश्न जर बरोबर आले, ती एक पॉझिटिव्ह लिस्ट लिहायची. मेन हा जो फोकस असेल तुमचा, ही जी पॉझिटिव्ह लिस्ट असेल बेसिकली, ते तुम्हाला काय करेल, मोटिवेट करेल इतर म्हणजे जे काही पुढचे प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करण्यासाठी, पुढचे प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी ह्या ज्या काही मेथड मी वापरलेल्या आहेत, त्या मेथडच्या माध्यमातून माझा स्कोर इम्प्रूव्ह झालेला आहे किंवा त्या माध्यमातून माझे प्रश्न बरोबर आले, तर ही मेथड मी पुढच्या वेळेस वापरायला पाहिजे. त्यासाठी ही पॉझिटिव्ह लिस्ट असेल. आणि निगेटिव्ह लिस्टच्या माध्यमातून ह्या गोष्टी सुधारून, ह्या ज्या काही चुका झालेल्या असतील ह्या गोष्टी सुधारून बेसिकली तुम्हाला स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल, रिव्हिजन नाही झाली असेल, प्रॉपर रिव्हिजन करा, लॉजिक नाही वापरलं असेल ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस प्रॉपर केलं नसेल ते करा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, टेम्परामेंट मॅनेज नसेल झालं तर मेडिटेशन करा किंवा मग एक्सरसाइज करा. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून तुमचं माइंड बॅलन्स होण्यास मदत होते. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, सो जे जे मी तुम्हाला सांगितलं, पेपरची प्रॅक्टिस नसेल केली तर ते करा. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या बेसिकली ज्या चुका असतात, ह्या चुका सुधारून बेसिकली तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होईल. स्कोर इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे एक रिव्हिजन. ठीक आहे. रिव्हिजन प्रॉपर नसणे. ठीक आहे. तर रिव्हिजन जर प्रॉपर इंटरव्हलनी केलं, ज्या मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, त्यानुसार जर मॅनेजमेंट केलं तर त्याच्या माध्यमातून तुमचं रिव्हिजन प्रॉपर होईल. आणि त्याच्या माध्यमातून तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो. स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी तिसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे लिमिटेड मटेरियल. ठीक आहे. लिमिटेड मटेरियल. ठीक आहे. मॅक्सिमम म्हणजे खूप जास्त वेग खूप जास्त एकाच सब्जेक्टसाठी 3-3 पुस्तक, 4-4 पुस्तक वाचत असेल तर त्या गोष्टी टाळा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच. अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच. ठीक आहे. माहिती नसलेले प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच. हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट, डिसाइडिंग फॅक्टर ठरत आहे. आपल्या कंबाईनच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. मी स्कोर इम्प्रुव्हमेंट विद्यार्थ्यांचे टाकले आहेत. 4 सप्टेंबरचा स्कोर आणि 26 फेब्रुवारीचा स्कोर. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला मेजर ड्रास्टिक चेंज दिसेल. ठीक आहे. जो कंबाईनचा एक स्टुडंट होता आपला, त्याचा 4 सप्टेंबरला जो टॉपर म्हणजे कंबाईनच्या बॅचमधला, आपल्या कंबाईनच्या बॅचमधला टॉपर, ठीक आहे, 4 सप्टेंबरला त्याचा 38 स्कोर होता. नंतरहून त्याचा इन्क्रीज होऊन किती झालेला, 61 विथ OMR सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे बरं का. आणि हे एकाच नाही, बरेच विद्यार्थ्यांचे स्कोर इम्प्रुव्हमेंट झाले आहे. टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. @निपुण मनोहर हे टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. ओके. तर इथे तुम्हाला सगळ्या स्कोर इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर माहिती नसलेले प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, ज्या काही ट्रिक्स असतील त्या गोष्टी मी तिथे डिस्कस केलेल्या आहेत. त्यामध्ये 7 प्रश्नपत्रिका मी डिस्कस केल्या आहे. तर तो अप्रोच तुम्ही डेव्हलप करा. जर ते नसेल केलं तर ऍटलीस्ट जो एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो तरी बघा. त्याच्या माध्यमातून तुमचा अप्रोच डेव्हलप होण्यास मदत होईल. ठीक आहे. तर हे तुम्ही एक करू शकता. ओके. सो याच्या माध्यमातून हे जे बेसिक गोष्टी आहेत, स्वतःच्या चुका सुधारा, रिव्हिजन प्रॉपर करा, लिमिटेड मटेरियल वापरा. ठीक आहे. आणि माहिती नसलेले प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच, ठीक आहे, ह्याच्या माध्यमातून बेसिकली तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल. लक्षात ठेवा. ठीक आहे.
जस्ट सेकंड. हा, तर आपण हा पॉईंट कव्हर केला. स्ट्रॅटेजी मधील चुका, पेपर अगोदरच्या चुका झालेल्या, पेपर एक्झिक्युशन झालेलं, एक्झिक्युशन मधील कुठल्या चुका होऊ शकतात. अटेम्प्ट पण सांगून देतो बरं का, शक्यतो 90+ अटेम्प्ट करा, पण लॉजिकल अटेम्प्ट जास्त असावा असं नाही. मग मग कसंही अटेम्प्ट नाही करायचा, लॉजिकल अटेम्प्ट करा तेव्हा. आणि शक्यतो 90+ इज गुड अटेम्प्ट. ठीक आहे. नंतर मग स्कोर इम्प्रुव्हमेंट कसं करावं तेही आपण बोललेलो. टेस्ट सिरीजच्या प्रॅक्टिस बाबतीत वन्स इन अ वीक तुम्हाला सांगितलेलं, वन्स इन अ वीक तुम्ही टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. पण ऑलरेडी सांगितलं टेस्ट सिरीजचा उपयोग कशासाठी करायचा. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. सगळे पॉईंट कव्हर झाले. सब्जेक्ट वाईज महत्वाचे टॉपिक, ठीक आहे, त्याच्यावर आपण सेपरेट लेक्चर करणार आहोत कंबाईनसाठी. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थांबूयात आपण इथे. बाय बाय. टेक केअर. हॅव अ गुड डे.